चुकीचा परसेप्शन असाही पसरवला जातो की देवी अहिल्यादेवी गादीवर बसल्या, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब या स्वतः कधीच सिंहासनावर बसल्या नाही. त्यामध्ये राज्याभिषेक झाला इंदोरला. अच्छा. रँडल उर्फ यशवंतराव होळकर किंवा ते फॉरेनचे वंशज होळकरांचे आहेत, तर लोकांना फार प्रश्न असतो की ते कसं काय सगळं. त्यानंतर यशवंतराव महाराज ही आजारी असल्यामुळे अमेरिकेत राहायचे. त्यावेळेला त्यांना तिथं उपचारासाठी एक नर्स होत्या, त्यांचं नाव होतं मार्गारेट लॉलर. तर त्यांचा संपर्क आला आणि तिथंच अमेरिकेमध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर राहायला सुरुवात केली आणि ही माझी बायको आहे असं त्यांनी सांगितलं. तुकोजीरावांचे पुत्र यशवंतराव होळकर हे खरं म्हणजे यांचं बरंच कार्य आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातले एक दुर्लक्षित योद्धे खरं म्हटलं पाहिजे. त्यांच्याविषयी पण ती वस्तुस्थिती नाही आहे. महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते राजराजेश्वर महाराजाधिराज श्रीमंत सवाई यशवंतराव होळकर असं त्यांनी त्यावेळेला किताब लावून घेतला. शिवाजीराव महाराजांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. शिवाजीराव महाराजांच्या नंतर त्यांचे चिरंजीव तुकोजीराव तृतीय. होळकर घराण्यामध्ये 3 तुकोजीराव आहेत. हे तुकोजीराव तृतीय आले त्याच्यानंतर. इंदोरला बरीच मराठी घराणी, मराठी लोकसंख्या इंदोरला बरीच आहे. राजवाडा जनरली लोकांना बघण्यासाठी माहिती असतो. तर इंदोरचं मराठी पण अजूनही टिकलेलं आहे किंवा तिथं शाही दसरा आणि बरेच उत्सव वगैरे होतात अजूनही. श्रावणामध्ये अहिल्यादेवींच्या हातातली जी महादेवाची पिंड जी आमच्या देवाऱ्यात आहे आज आहे. तर त्याच्यावर अखंड जाप असतो 1 महिना पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्याची स्थापना केली. पुढं मराठ्यांचं राज्य वाढलं. 18व्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर मराठ्यांचं राज्य होतं. अनेक घराण्यांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे. होळकरांचं घराणं त्यातलं एक महत्त्वाचं घराणं आहे. खरं म्हणजे मराठेशाहीचा इतिहास ज्या घराण्यांशिवाय अपूर्ण आहे त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे होळकर. सुभेदार मल्हारराव होळकर हे होळकर घराण्याचे संस्थापक. उत्तरेलाच्या राजकारणामध्ये त्यांचं मोठं स्थान होतं. मराठेशाहीच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका त्यांची होती. मल्हारराव होळकर असतील, अहिल्यादेवी होळकर ज्यांनी भारतभरातल्या अनेक मंदिरांचं पुनरुज्जीवन, त्या मंदिरांना संजीवनी त्या ठिकाणी दिली. त्यानंतर तुकोजीराव होळकर, यशवंतराव होळकर ज्यांची तुलना खरं म्हणजे फ्रान्समधल्या नेपोलियनशी करण्यात येते. इंदोर हे संस्थान होतं 1947 पर्यंत. आजही इंदोरला मराठी लोक भरपूर आहेत. होळकरांचा गौरवशाली इतिहास आहे. महाराष्ट्रातही वापगाव सारख्या अनेक ठिकाणी होळकरांचे वाडे आहेत. असा मोठा गौरवशाली वारशाविषयी, होळकर घराण्याच्या इतिहासाविषयी आणि आपल्याला जे प्रश्न साधारण पडतात की होळकरांचे आत्ताचे वंशज फॉरेनचे कसे, अशा अनेक रंजक गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत भूषणसिंह होळकर. भूषणसिंहजी नमस्कार. मी त्यांचा परिचय करून देईल. भूषणसिंह राजे हे होळकर राजघराण्याचे वारस आहेत. मूळ ते इंदोरचे आहेत. सध्या पुणे आणि इथं महाराष्ट्रातही ते असतात. होळकर घराण्याच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास आहे. ते पेशानं तसे आर्किटेक्ट आहे, व्यावसायिक आहेत. त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य महासंघाच्या युथ विंगचे ते अध्यक्ष आहेत. राजकीयदृष्ट्याही ते सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते प्रदेश उपाध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये वापगाव किल्ल्याचं त्या ठिकाणी संवर्धन असो किंवा धनगर समाजाचं आरक्षण असो, अनेक याच्याविषयी ते याच्यामध्ये सक्रिय त्या ठिकाणी दिसतात. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार. लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न, अर्थात आपण होळकरशाहीकडे येणारच आहोत. बरोबर. पण होळकर धनगर समाजाचे होते आणि लोकांना हे माहिती नसतं की होळकर मंडळी तर होती, पण त्याच्याही पूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात 17व्या शतकातही अनेक धनगर घराणी राजकीयदृष्ट्या सक्रिय होती. सरदारकी ती करायची. तर तो इतिहास काय, अशी कोणकोणती घराणी शिवकाळात किंवा आधी होती होळकरांच्या? सर्वप्रथम तर मला हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं किंवा जे हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी जी मुहूर्तमेढ त्या काळामध्ये रोवली, तर त्यावेळेला त्यांनी 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेतलं. त्यावेळेला जात हा क्रायटेरियाच नव्हता. जो शूर आहे, जो पराक्रमी आहे, ज्याला देशसेवा करायची, अशा प्रत्येक व्यक्तीला त्यांनी सोबत घेतलं. त्यामुळे आपण जर शिवरायांचा इतिहास पाहिला तर 18 पगड जातीतील लोक आपल्याला तिथं पाहायला मिळतात.
आणि त्या काळामध्ये विशेष करून जर म्हणायला गेलं तर आज आपण इंग्लिशमध्ये जे मार्शल रेसेस म्हणतो, तर अशा ज्या लढाऊ जमाती होत्या त्याच्यामध्ये धनगर आणि मराठा या दोन प्रमुख लढाऊ जमाती आपल्या महाराष्ट्रातील. आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर त्यामुळे अनेक सरदार घराणी जुन्या काळामध्ये जी आली, मावळे जे आले ते धनगर समाजातूनही होते. त्याच्यामध्ये विशेष करून जर नाव घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या बरोबर नाईकजी राजे पांढरे नावाचे एक मोठे सरदार होते, जे विजापूरच्या आदिलशाही मधले सरदार होते. आणि हे शहाजी महाराजांच्या बरोबर त्या काळामध्ये सक्रिय होते. तर हे पांढरे घराणं ह्यांची अनेक वतनं त्या काळामध्ये होती. मग ते आंध्रमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल आणि आपल्या महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असेल. आणि हेच पांढरे घराणं नंतर बडोद्याचे जे गायकवाड घराणं आहे ज्यांचं बडोद्यावर राज्य होतं, तर त्या बडोदा राज्य हे अर्ध पांढरे राजे पांढरेंचं आणि अर्ध गायकवाडांचं अशी त्याची विभागणी त्या काळात होती, असं स्वतः बडोद्याच्या इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि आजही म्हणजे बडोदा संस्थानामध्ये गायकवाड महाराजांच्या उजव्या हाताला बसायचा पहिला मान हा राजे पांढरे घराण्याचा आहे. दुसरं घराणं बळवंतराव देवकाते, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. ज्या वेळेला राजाराम महाराज जिंजीला गेले, त्या जिंजीला राजाराम महाराज असताना महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाबरोबर लढण्यासाठी नेमाजी शिंदे नावाचे मोठे सरदार होऊन गेले, दामाजी थोरात होऊन गेले. त्याच्यानंतर तुमचे सुभानजी महारनर म्हणून एक सरदार होते, ते होऊन गेले. हे लोक जिंजीलाही होते. म्हणजे जसं आपण धनाजी संताजी ही एक नावाची म्हणजे सेनापती संताजीराव घोरपडे आणि सेनापती धनाजीराव जाधव ही जशी नावं घेतली जातात, तसंच त्या काळामध्ये ऍक्च्युअल हे धनाजी संताजी आणि नेमाजी असं होतं. तर नेमाजी शिंदे जे होते हे नर्मदा ओलांडून जाणारे हे पहिले सरदार. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये होळकर घराण्याचाही सहभाग त्याच्यामध्ये होत गेला. होळकर घराण्याकडं मी आता येईल. अनेक लोकांना माहिती असतं की मल्हारराव होळकर पहिले मूळ पुरुष, पण त्याच्या आधी होळकर घराण्याचा काही इतिहास आहे का, किंवा मल्हारराव पुढे कसे आले आणि होळकर घराण्याच्या त्या सुरुवातीविषयी आम्हाला जरा सांगा. थोडंसं जनरली काय होतं, आत्ता आपण जे वाचतो किंवा जी माहिती आपल्याला आहे तर ती माहिती अशी सांगितली जाते की सुभेदार मल्हारराव होळकर एका सामान्य मेंढपाळाचा मुलगा, आणि तिथून मग तो सेनेत आला आणि मग त्यांचं ते पराक्रमाची सुरुवात झाली. पण वस्तुस्थिती ज्यावेळेला आपण इतिहास वाचू किंवा आपण जर शाहू दप्तरातली, पेशवे दप्तरातली पत्र चाळली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सुभेदार मल्हारराव होळकरांचे जे आजोबा होते त्यांचं नाव होतं हिंगोजीराव होळकर. तर हे हिंगोजी होळकर जे होते त्यांना सुपे बारामती परगण्यामधली देशगौडकी होती. त्याचं पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. देशगौडकी म्हणजे 63 गावाचं ते वतन होतं. जसं देशमुखी असते तशीच त्यावेळेला देशगौडा हे पद होतं. आणि त्या सुपे बारामती परगण्याचे ते देशगौडा होते. आणि याच सुपे बारामती परगण्यामध्ये जिथं म्हणजे ज्या गावावरून होळकरांचं आडनाव होळकर असं झालं, होळ, तर ते गाव सुद्धा त्याच सुपे बारामती परगण्यात फलटणच्या जवळ येतं. आणि साधारण मल्हारराव होळकरांच्या आधी 12 पिढ्या म्हणजे हरजी होळकर नावाची जी व्यक्ती होती, तर त्यावेळेला हे होळमध्ये राहत असल्यामुळं होळकर हे आडनाव पडलं. होळकरांचं मूळ आडनाव हे विरकर आहे. आणि नंतर ते होळला राहायला आल्यानंतर हरजी होळकर जे होते ते त्यांचं आडनाव विरकरचं होळकर झालं. हे मल्हारराव होळकरांच्या आधी 12 पिढ्या आहेत. म्हणजे आमच्याकडे ज्या वंशावळी आहेत जुन्या मोडी, त्या वंशावळीमध्ये हा सगळा उल्लेख आपल्याला आजही पाहायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये ते हरजी होळकर आणि त्याच्यापासून होळकर आडनाव कसं झालं हे लिहिलेलं आहे. आणि मग नंतर सुभेदार मल्हारराव होळकरांचा होळला जन्म झाला. वंशावळीमध्ये जर आपण पाहिलं किंवा जुने रेकॉर्ड जर पाहिले तर असं लिहिलेलं आहे की खंडोजी होळकर म्हणजे हिंगोजी जे होते, हिंगोजींना 4 मुलं होते, खंडूजी, जीवाजी, मालजी आणि काशीबा. तर खंडूजी आणि जीवाजी ही जी 2 मुलं होती, ही 2 मुलं वाफगावी राहायला होती. आणि खंडूजी हे आपल्या होळ गावची जी देशगौडकीचं वतन असल्यामुळं ते सांभाळण्यासाठी इथं येऊन होळमध्ये काही काळासाठी राहिलेले होते. पण हे जे मूळ राहायचे हे वाफगावला असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि काशीबा आणि मालजी जे होते हे 2 बंधू जे होते ते मांडवगण जे आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, तिथं ते राहायला त्या काळात असल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. तर ही मल्हारराव होळकरांच्या पूर्वीची होळकर घराण्याची माहिती आहे.
आणि नंतरच्या काळामध्ये मल्हारराव होळकर जे बाळाजी विश्वनाथांची पहिली दिल्ली मोहीम झाली, त्या दिल्ली मोहिमेमध्ये मल्हारराव होळकर एक सामान्य सैनिक म्हणून सहभागी झालेले होते. अर्थात ते त्यावेळेला कदमबांडेंच्या सैन्यात होते आणि मग त्याच्या बरोबरीने ते तिकडे गेलेले होते. नंतर तिकडून आल्यानंतर काही काळ त्यांनी बडवानीचे जे राणा होते त्या बडवानींच्या राणांच्याकडे सुद्धा काही काळ त्यांनी सेवा दिली. आणि मग नंतर ज्या वेळेला बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आलं की सुभेदार मल्हारराव होळकर हा आपल्यातलाच एक माणूस जो पूर्वी आपल्या सैन्यात होता दिल्लीच्या मोहिमेमध्ये आणि आता ते बडवानीच्या सेवेत आहेत, ही आपली हक्काची व्यक्ती, पराक्रमी व्यक्ती आपल्याकडे पाहिजे. आणि मग ते परत पेशव्यांच्या संपर्कात आले. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या. आणि मग तिथून सगळा पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. मल्हारराव होळकर तर पराक्रमी होतेच, आपल्या सर्वांना तो इतिहास ठाऊक आहे. त्यानंतर त्यांच्या सुनबाई ज्या होत्या अहिल्यादेवी होळकर यांचं किती मोठं कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी तो भाग जरा स्किप करेल. त्यांचं म्हणजे त्यांची महती गौरवणीयच आहे खरं, देशासाठीच ती आहे. त्याच्यानंतर तुकोजीराव महाराज ही लष्करी कौशल्य तुकोजीरावांनी ही नंतर दिल्ली 1771-72 जिंकली. त्याच्यात तुकोजीराव महाराज होते. तुकोजीरावांचे पुत्र यशवंतराव होळकर हे खरं म्हणजे यांचं बरंच कार्य आहे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातले एक दुर्लक्षित योद्धे खरं म्हटलं पाहिजे. त्यांच्याविषयी जरा थोडक्यात, आता आपण देवींचा उल्लेख केला, मला देवींच्या बाबतीत एकच महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की अहिल्यादेवींनी त्यांच्या जीवनामध्ये जे काम केलं हे जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम केलं. आता एक चुकीचा परसेप्शन असाही पसरवला जातो की अहिल्यादेवी गादीवर बसल्या, पण वस्तुस्थिती तशी नाहीये. पुण्यश्लोक अहिल्या मासाहेब या स्वतः कधीच सिंहासनावर बसल्या नाहीत. त्यांनी, आपण जर पत्र पाहिली तर त्यांनी त्यावेळेच्या माधवराव पेशव्यांना लिहिलेलं पत्र आहे की तुकोजीराव होळकर यांच्या नावे सुभेदारीची वस्त्र पाठवून द्यावीत. त्यामुळे सुभेदार हे तुकोजीराव झाले, अहिल्या मासाहेब ह्या रिजंट म्हणजे म्हणून ते सगळी जबाबदारी राज्याची सांभाळायच्या. आणि तुकोजीराव महाराज अहिल्या मासाहेबांना मातेस्वरूप मानून त्यांची जी आज्ञा असेल त्याप्रमाणेच ते कार्य करत असायचे. आणि देवींनी जे राज्य केलं हे नेहमी, हे राज्य माझं नाहीये, हे महादेवाचं राज्य आहे, हे शिव अर्पित आहे, महादेव जे सांगतात त्या पद्धतीनं मी हे काम करते, असं त्यांनी राज्य केलं. म्हणून आमच्या होळकर घराण्यामध्ये एक सिस्टम आहे, देवींच्या वेळेपासूनच तो चालत आलेला आहे. श्री शंकर आज्ञेने असं प्रत्येक आदेशावर लिहिलं जातं. म्हणजे ही माझी आज्ञा नाहीये, ही राजाची आज्ञा नाहीये, ही महादेवाची आज्ञा आहे. म्हणून प्रत्येक ऑर्डरवर लिहिलं जातं की श्री शंकर आज्ञेने. नंतरच्या काळामध्ये इंग्रजीचा प्रभाव वाढू लागला, मग श्री शंकर ऑर्डर, हुजूर श्री शंकर ऑर्डर असं लिहिलं जायचं महत्वाच्या निर्णयांवर. तर हे होळकरांनी सतत पाळलं. हे राज्य आमचं नसून हे शिव अर्पित आहे, महादेवाचं राज्य. सुभेदार तुकोजीराव होळकरांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर अटक जिंकण्यात त्यांचा सहभाग होता. आणि दक्षिणेमध्ये टिपू सुलतानला पराजित करण्यामध्ये सुद्धा तुकोजीराव होळकरांचं मोलाचं योगदान. त्यांची समाधी इथंच पुण्यामध्ये खडकीला आहे. तर जसं महादजी शिंदेची वानवडीला तशी त्यांची, कारण खडकी हा होळकरांचा बेस होता त्या काळामध्ये, वानवडी शिंद्यांचा बेस होता. त्यांचं सैनिक छावणी तिथं असायची. त्यांची समाधी आजही तिथं आहे, त्याचंही संवर्धन आपण येणाऱ्या काळात करत आहोत. त्यांचे चिरंजीव म्हणजे महाराजा यशवंतराव, ज्यांचा आपण इथं आता उल्लेख केला. सहसा म्हटलं जातं की राजाच्या पोटी जन्माला आला म्हणजे तो राजाच असतो, त्याला सगळं मिळालेलं असतं, ऐश्वर्य असतं, सगळं असतं. पण होळकर घराण्यामध्ये थोडंसं हे म्हणजे प्रत्येक 2 पिढ्यांनंतर प्रत्येकाला संघर्षातून पुन्हा राज्य उभारावं लागलेलं आहे. आणि महाराजा यशवंतराव होळकर एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. महाराजा यशवंतराव होळकरांच्या आधी होळकर घराणे हे पेशव्यांचे सुभेदार, म्हणजे होळकरांना सुभेदारकी होती पेशव्यांची. यशवंतराव महाराजांच्या वेळेला काय झालं की त्यांना सुभेदारी नाकारण्यात आली आणि त्यांचे जे बंधू होते विठोजी होळकर, त्यांचा पुण्यामध्ये त्यांची शनिवार वाड्यासमोर हत्या झाली आणि त्यांना त्या लढाईनंतर पुण्यातून निघून जावं लागलं. ते जेजुरीला गेले, कुळदैवताचं दर्शन घेतलं आणि फक्त अंगावरच्या एका कपड्यानिशी आणि एक घोडा, तो पण त्यांनी दुसऱ्याचा घेतला होता, तेवढ्याच ह्याच्यावर ते उत्तरेत गेले, नागपूरला गेले, नागपूरहून धारला गेले. आता हातात तर काही नव्हतं, राज्य सगळं आपलं निघून गेलेलं होतं, पेशव्यांनी आणि सगळं ते काढून घेतलेलं होतं. मग आता करायचं काय? मग धारच्या पवारांच्याकडं त्यांनी, तिथं जो प्रश्न निर्माण झाला होता की तिथले जे दिवाण होते ते धारच्या पवारांच्या विरोधात उठाव करून बाहेर पडले होते.
मग त्या लढाईमध्ये यशवंतराव महाराजांनी धारच्या पवारांच्या बाजूनं लढाई केली, ती जिंकली आणि मग तिथून जे द्रव्य मिळालं त्याच्यातून पुन्हा स्वतःचं सैन्य पुन्हा उभं केलं आणि मग महेश्वरला गेले, इंदोरला गेले, आपला एरिया घ्यायला सुरुवात केली. पुन्हा त्यांना आपल्या तलवारीची धमक दाखवावी लागली. अहिल्यादेवींनी जे वाक्य वापरलं होतं की जो स्वतः बळबुद्धीच्या जोरावर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करेल तोच राजा होईल, हे यशवंतरावांना करून दाखवावं लागलं. आणि मग 6 जानेवारी 1799 रोजी ते महेश्वर येथे स्वतः गादीवर बसले, स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्यांनी सांगितलं की मला सुभेदारीची गरज नाहीये, मी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या मनगटावर राजा होऊ शकतो. आणि उत्तरेमध्ये त्यांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य उभं केलं आणि मग तिथून होळकर घराण्याला महाराजा ही टायटल लावायला सुरुवात झाली. होळकरांना महाराजा ही टायटल जनरली असं बोललं जातं की संस्थानिकांना या टायटल सगळ्या इंग्रजांनी दिल्या, पण ती वस्तुस्थिती नाही आहे. महाराजा यशवंतराव होळकरांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि ते राजराजेश्वर महाराजाधिराज श्रीमंत सवाई यशवंतराव होळकर असं ते त्यांनी त्यावेळेला किताब लावून घेतला. तर यशवंतराव महाराज स्वतःच्या हिमतीवर झालेला होळकर राजघराण्यातला हा राजा, ज्याने स्वतःच्या कर्तृत्वावर राज्य उभं केलं. नंतर ते पुण्याला आले. हडपसरची लढाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इंग्रजांचा धोका सगळ्यात पहिले भारतामध्ये जर कोणी ओळखला असेल तर तो यशवंतराव महाराजांनी ओळखला. आणि यशवंतराव महाराजांनी त्या काळामध्ये आपले भावाचा हत्या झाली, माझं राज्य काढून घेतलं, हे सगळं दुःख बाजूला ठेवून त्यांनी पुन्हा एकदा पेशवे, शिंदे, गायकवाड, नागपूरकर, भोसले सगळ्यांना एकत्रित करून शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य आपल्याला उभारायचं हे सांगितलं होतं, जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं ते आपण साकारण्यासाठी आता आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित आलं पाहिजे असं त्यांचं पत्र आहे. सगळ्या हिंदू राजांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्रित होऊन या इंग्रजांना पराजित केलं पाहिजे, अशी त्यांची अनेक पत्र आपल्याला आजही पाहायला मिळतात. आणि मग यशवंतराव महाराजांना दुर्दैवानं साथ मिळाली नाही आणि त्यांनी तो संघर्ष स्वतः एकट्याने चालू ठेवला. त्यांना नेपोलियन बरोबर जी त्यांची तुलना केली जाते, आता हा नेपोलियन जो होता तो फ्रान्समध्ये इंग्रजांच्या विरोधात लढत होता आणि महाराजा यशवंतराव होळकर आणि नेपोलियन हे दोघं समकालीन आहेत, कॉन्टेम्पररी आहेत. ज्या वेळेला नेपोलियन फ्रान्समध्ये होते त्याच वेळेला इथं महाराजा यशवंतराव होळकर ही इंग्रजांना लढत होते. मग ज्या वेल्सली नावाच्या सेनापतीने तिथं नेपोलियनला पराजित केलं तर त्यांना टास्क दिली आणि इंडियात पाठवलं की तुम्ही जावा आणि यशवंतरावांचा पराभव करा, हा माणूस आपल्याला त्रासदायक आहे भारतामध्ये. मग त्यावेळेला जेव्हा वेल्सली इथं आल्यानंतर यशवंतराव महाराजांनी जवळजवळ 18 वेळेला त्या वेल्सलीचा पराभव या भारताच्या मातीमध्ये केलेला आहे. आणि इतकी नामुष्की त्या वेल्सलीला पाहावी लागली की शेवटी त्याचा कोर्ट मार्शल झाला आणि त्याला पुन्हा इंग्लंडला पाठवण्यात आलं. असा पराक्रम. आणि त्यांचं जर कार्यक्षेत्र आपण पाहिलं यशवंतराव महाराजांचं, तर पंजाब पासून इकडे कलकत्ता, गुजरात आणि महाराष्ट्रपर्यंत ते हा त्यांचा बॅटल फील्ड होता. आणि तेच फ्रान्सचं जर तुम्ही क्षेत्रफळ पाहिलं आणि हे क्षेत्रफळ पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यांचा आवाका काय होता. पंजाबच्या महाराजा रणजित सिंहांना सुद्धा ते जाऊन भेटले होते की आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, इंग्रजांच्या विरोधात लढलं पाहिजे. त्यांनी त्यांची राजधानी भानपुऱ्याला हलवली कारण तिथून त्यांना उत्तर हिंदुस्थान कंट्रोल करणं इझी होतं. भानपुऱ्याला इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी तोफांचा कारखाना त्यांनी सुरू केला, पण दुर्दैवानं वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं. नाहीतर भारताच्या इतिहासाला एक वेगळा पैलू होळकरांचा त्या काळामध्ये पाहायला मिळाला असता. आणि ह्याच यशवंतरावांच्याकडून प्रेरणा घ्यावी. आजकाल थोडंसं काय होतं, तरुणांना लगेच डिप्रेशन येतं, काही होतं, तर शून्यातून पुन्हा विश्व कसं निर्माण करावं हे यशवंतरावांनी शिकवलं. म्हणून 6 जानेवारी 1799 हा जो त्यांचा राज्याभिषेक दिन आहे तो आम्ही प्रत्येक वर्षी, त्यांचं जे जन्मस्थान आहे वाफगावचा किल्ला पुणे जिल्ह्यातला भुईकोट किल्ला आहे, जे मी होळकरांचं मूळ गाव असं आपल्याला सांगितलं, तर तिथं तो कार्यक्रम आम्ही दरवर्षी सेलिब्रेट करतो. यशवंतरावांची झुंज खरं म्हणजे फार मोठी होती. नासई नामदारांची माझ्यामध्ये त्यांच्यावर कादंबरी, तिचं नाव झुंज असंच आहे. यशवंतराव होळकरांच्या नंतर इंग्रज त्या ठिकाणी भारतात आले. इंदोर हे संस्थान होतं. त्याआधी असा मला प्रश्न विचारायचा की इंदोरमध्ये आता अहिल्यादेवी होळकर आपल्याला माहिती आहे, पण बऱ्याच स्त्रिया ह्या
सक्रिय होत्या राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, शूरवीर. हो. तर अशा काही स्त्रियांबद्दल म्हणजे भीमाबाई वगैरे कोणीतरी? होळकर घराण्यामध्ये आमच्याकडे एक वेगळं सिस्टम होतं. पहिल्या शाहू महाराजांनी सातारचे म्हणजे संभाजीपुत्र शाहू महाराज जे होते, संभाजी महाराजांचे चिरंजीव, त्यांनी होळकर घराण्यातल्या स्त्रियांना खाजगीची व्यवस्था, म्हणजे आपण जसं म्हणतो पॉकेट मनी काइंड ऑफ, तर ते होळकर घराण्यातल्या स्त्रियांसाठी विशेष अरेंजमेंट केलेली होती आणि त्यांना खाजगीची एक स्वतंत्र जागीर दिलेली होती. मग ते गौतमाबाई साहेब म्हणजे मल्हारराव होळकरांच्या ज्या पत्नी होत्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या, त्यांच्यापासून ती सुरुवात झाली परंपरा. आणि ही होळकर घराण्यातल्या स्त्रियांचं योगदान हे का महत्वाचं आहे, तर ही जी जागीर त्यांना मिळाली त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा 1 रुपया त्यांनी स्वतःसाठी न खर्च करता तो जनतेच्या कल्याणासाठी आणि परोपकारी कामांसाठी केला. मग नंतर गौतमाबाई साहेबांच्या नंतर अहिल्यादेवींनी, आपण त्यांचं कार्य जाणतोच, मंदिरं, घाट, धर्मशाळा या सगळ्या उभारल्या. त्यांच्यानंतर पुढच्या पिढीमध्ये यशवंतराव महाराज, प्रथम यशवंतरावांचा आपण जो उल्लेख केला, तर यशवंतराव महाराजांना 3 पत्नी होत्या. पहिल्या लाडाबाई, त्यांच्यापासून एक मुलगी भीमाबाई. 2 नंबरच्या कृष्णाबाई त्यांचं नाव होतं आणि त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झालेला ते मल्हारराव. आणि तिसऱ्या तुळसाबाई. तर कृष्णामासाहेब ज्या होत्या त्यानंतर बराच काळ राहिल्या. त्यांचा मी विशेष उल्लेख यासाठी करतोय की यशवंतराव महाराजांच्या नंतर होळकर घराण्याचे 4 राजे त्यांनी पाहिले. त्या जर नसत्या तर होळकर घराणं कदाचित अस्तित्वात असतं की नाही हाच प्रश्न उपस्थित झाला असता. तर इतक्या चातुर्यानं त्यांनी ते होळकर राज्य सांभाळलं. आज आपण महेश्वरला जातो, महेश्वरचा जो घाट पाहतो, अहिल्यादेवींची जी समाधी पाहतो आपण, तिथली अहिल्याश्वर मंदिर ज्याला आज म्हटलं जातं, तर हे सगळं बांधकाम कृष्णामासाहेबांनी पूर्ण केलेलं आहे त्या काळामध्ये. यशवंतराव महाराजांनी सुरुवात केली आणि कृष्णामासाहेबांनी ते पूर्ण केलं. यशवंतराव महाराजांची भानपुऱ्याची समाधी ही सुद्धा कृष्णामासाहेबांनी त्यांच्या काळामध्ये ती पूर्ण करून घेतलेली आहे. इंदोरला राजवाड्याच्या शेजारी जे गोपाळ मंदिर आहे ते कृष्णामासाहेबांच्या वेळेला बांधलं गेलेलं आहे. अनेक ठिकाणी घाट बांधले गेलेत, पूल बांधले गेलेत, वेगवेगळ्या व्यवस्था या सगळ्या कृष्णामासाहेबांच्याच नेतृत्वामध्ये त्या काळामध्ये झालेल्या आहेत. इंदोरचा जो राजवाडा आहे त्याच्यामधल्या काही दुरुस्ती सुधारणा या कृष्णामासाहेबांच्या वेळेत. आणि त्यांची मुद्रा फार इंटरेस्टिंग आहे. अहिल्या स्वरूप कृष्णाबाई होळकर असं त्याच्यात त्या म्हणतात. म्हणजे अहिल्या देवी माझ्या ज्या सासूबाई आहेत, आजी सासूबाई आहेत, तर त्यांच्याप्रमाणेच मला काम करायचं आहे, म्हणजे त्यांची लेगसी मला पुढं चालवायची असं त्या त्यांच्या मुद्रेत म्हटलं जातं. तुळसाबाई साहेब ज्या होत्या त्यांनी महितपूरची लढाई, म्हणजे यशवंतराव महाराजांच्या निधनानंतर होळकरांना शक्य होतं इंग्रजांच्या बरोबर करार करून सेटल करून आपलं राज्य जसं आहे तसं चालू ठेवणं, पण ते न स्वीकारता होळकरांनी लढणं पसंत केलं. आणि यशवंतराव महाराजांचे चिरंजीव मल्हारराव महाराज जे होते त्यांचं वय हार्डली 19 वर्षाचं असेल आणि भीमाबाई त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या. भीमाबाई 20-22 वर्षाच्या असतील. ही 2 लहान मुलं आणि त्यांच्या आई ज्या तुळसाबाई साहेब होत्या, तर ह्यांनी महितपूरला इंग्रजांच्या विरोधात लढा उभारला. तिथं त्या लढल्या. त्यांनी आदल्या दिवशी त्यांच्यावर थोडासा घातपात झाला आणि त्यांना तिथं मारून टाकण्यात आलं. आणि होळकरांच्याच सैन्यातला एक सेनापती फितूर झाला, गफूर खान, आणि त्याच्या मार्फत ही त्यांची कत्तल करण्यात आली. आणि मग तरी सुद्धा ही लहान मुलं, आपल्या आईचं निधन झालेलं आहे माहिती आहे, तरी सुद्धा ही लहान मुलं रणांगण न सोडता, तह न करता ते लढले महितपूरची लढाई. आणि मग 1818 मध्ये तो करार झाला आणि तिथून पुढं मग होळकर संस्थान हे इंग्रजांच्या बरोबर ट्रिटी करून मग ते तिथून पुढं चालू राहिलं. यशवंतराव होळकरांनंतर म्हणजे इंदोर संस्थान होतं इंग्रज काळामध्ये, अनेक शासक इंदोरच्या गादीवर आले. त्यांच्यापैकी तुकोजीराव दुसरे जे होते त्यांनी बरंचसं समाजकार्य केलं. त्या काळात शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स बरंचसं काय त्यांनी ही बरेचसे पुरोगामी कार्य केलं होतं. त्या तुकोजीराव दुसरे जे होते महाराज त्यांच्याबद्दल मगाशी मी आपल्याला सांगितलं की यशवंतराव महाराजांच्या निधनानंतर तुळसाबाईंचं पण निधन झालं महितपूरच्या लढाईमध्ये. मग कृष्णामासाहेब या राहिल्या आणि मल्हारराव होळकर जे होते यशवंतरावांचे चिरंजीव, त्यांच्या पत्नी होत्या, त्यांचंही नाव गौतमाबाई साहेबच होतं. त्यांना ताई साहेब असं म्हटलं जायचं. तर या 2 महिलांचं मोठं योगदान नंतरच्या काळात राहिलेलं आहे. मग आता पुढं काय, म्हणजे मल्हारराव होळकरांना तर मूलबाळ झालं नाही, म्हणजे यशवंतरावांचे जे चिरंजीव होते दुसरे मल्हारराव, तर त्यांना चिरंजीव झाले नाहीत, मूलबाळ झालं नाही. मग
मार्तंडराव महाराजांना दत्तक घेतलं. अच्छा. मार्तंडराव महाराज म्हणजे मी मगाशी सुरुवातीला जे सांगितलं की मल्हारराव होळकरांचे वडील खंडोजी होळकर ह्यांना 3 सख्खे भाऊ, त्याच्यातले जे जिवाजी होते, तर त्या जिवाजींच्या लाईनमधून मार्तंडराव महाराज हे गादीवर आले. त्यांच्या वडिलांचं नाव बापूसाहेब. अर्थात आता ही जी लाईन होती, फॅमिली लाईन, ही सुद्धा मल्हारराव होळकरांच्याच बरोबर पूर्वी उत्तरेत गेलेली होती. त्यांनाही इंदोरच्या आसपासची वतनदारी, जागीरदारी, सरंजाम ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. महितपूरच्या लढाईमध्ये सुद्धा या मंडळींचा सहभाग होता. तर बापूसाहेबांचे चिरंजीव मार्तंडराव यांना कृष्णामासाहेबांनी गादीवर घेतलं. ते काही काळ गादीवर राहिले. त्याच्यानंतर हरिराव महाराज म्हणजे यशवंतराव प्रथम यांचे जे बंधू विठोजी होळकर, ज्यांचं इथं पुण्यामध्ये ज्यांची हत्या झाली, त्यांचे चिरंजीव हरिराव महाराज हे काही काळ गादीवर आले. त्यांचा एक 10 वर्षाचा कार्यकाळ गेला. त्याच्यानंतर त्यांनाही काय मूलबाळ झालं नाही. मग त्यांनी खंडेरावांना दत्तक घेतलं. तेही एका वर्षात अल्पवयीन असल्यामुळं त्यांचं निधन झालं. मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सांभाळण्याची जी जबाबदारी होती ती कृष्णामासाहेबच हाताळत होत्या. आणि त्यांच्या बरोबरीनं मला एक नाव विशेष करून घ्यावं वाटतं. तात्याजोग किबे हे होळकरांचे त्यावेळेला दिवाण होते. महितपूरची जी ट्रिटी झाली, जो करार झाला, तो तात्याजोग किबे यांनी पुढाकार घेऊन त्यावेळेला केलेला होता. आणि तात्याजोग किबेंचं होळकर घराण्याबद्दलची जी आत्मीयता होती आणि त्यांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आणि त्यांनीच इंदोरचा राजवाडा जो यशवंतराव महाराजांनी सर्जेराव घाटगेंच्या लढाईत जळाला होता, तो पुन्हा तात्याजोग किबेंच्या आणि कृष्णामासाहेबांच्या नेतृत्वात बांधला गेला. तात्याजोग किबेंचं योगदान होळकर घराण्याला ह्या अडचणीच्या काळामध्ये पुन्हा व्यवस्थित करण्यामध्ये मोठं राहिलं. आणि म्हणून आमच्या घराण्याच्या ज्या समाध्या आहेत इंदोरमध्ये छत्रीबागेत, त्या समाध्यांमध्ये असा नियम आहे की फक्त होळकर राजघराण्यातल्याच लोकांच्या तिथं समाध्या आहेत, छत्र्या आहेत. एकच अपवाद आहे, तात्याजोग किबेंची समाधी त्या होळकरांच्या छत्री कंपाऊंडमध्ये आहे. आणि ती खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला एक श्रद्धांजली आहे की ज्याने ॲक्च्युली होळकर घराण्यासाठी मोठं काम केलं. नंतरच्या काळामध्ये तुकोजीराव, जे आपण आता उल्लेख केला, मी मगाशी जे आपल्याला बापूसाहेब सांगितलं म्हणजे मार्तंडराव महाराजांचे वडील, त्यांचे जे भाऊ होते, भाऊसाहेब त्यांना म्हणायचे, त्यांचं ज्ञानेश्वर नाव होतं आणि त्यांना भाऊसाहेब असं म्हटलं जायचं. तर ते भाऊसाहेबांना जी मुलं होती, भाऊसाहेबांना 3 मुलं होते, काशीराव दादा, तुकोजीराव आणि पाराजीराव. तर मोठ्या मुलाला दत्तक द्यावं म्हणजे तुमचं भाऊसाहेबांचे आणि होळकर घराण्याचे अनेक पिढ्यांचे आपले संबंध आहेत, तुम्ही आमच्याबरोबर सतत आहात आणि तुमच्या मोठ्या मुलाला आम्हाला दत्तक द्या, असं कृष्णामासाहेबांनी भाऊसाहेबांना लिहिलेलं पत्र उपलब्ध आहे. आणि त्याच्यात त्या म्हणतात की तुमच्या मोठ्या मुलाला आता गादीच्या वारसाचा प्रश्न तयार झाला आणि आपण एकाच ह्याच्यातून असल्यामुळं तुम्ही तुमच्या मोठ्या मुलाला दत्तक द्या. मग त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आलं की मोठा मुलगा जर दिला तर मग माझ्या इथं काय परिस्थिती राहील, त्यामुळं तुम्ही 2 नंबरचा मुलगा घ्या. मग त्यावेळेला कृष्णामासाहेबांचं असं म्हणणं आलं की मोठा आहे, त्याचं वय अधिक आहे आणि मॅच्युरिटी जी आहे ती, तर तुम्ही हे करा. तर ते म्हणे सगळी मुलं तुमचीच आहेत, पण 2 नंबरचा मुलगा घ्या, आमचाही वंश चालू राहू द्या. म्हणून काशीरावांच्या ऐवजी तुकोजीराव, ज्यांचं पूर्वीचं नाव मल्हारराव असं होतं, ते कृष्णामासाहेबांनी दत्तक घेतले. आणि यशवंतराव सूत तुकोजीराव होळकर म्हणजे प्रथम यशवंतरावांचा मुलगा म्हणून ते गादीवर आले. बरं. हां, तुकोजीराव द्वितीय. आणि मग ज्या वेळेला तुकोजीराव द्वितीयांनी अधिकार ग्रहण केले म्हणजे त्यांच्याकडे ज्यावेळेला पॉवर्स आले, त्यावेळेला होळकर संस्थांची जी परिस्थिती होती ती फार विपरीत होती. कारण त्याच्या आधी हरिराव महाराजांचे जे जावई होते राजाभाऊ फणसे, हे सगळं ते हरिराव महाराजांच्या आजारपणाच्या काळामध्ये कारभार पाहत होते. मग त्यावेळेला बरेचसेच गोंधळ वगैरे त्यावेळेला झालेले होते. आणि तुकोजीराव महाराज ज्यावेळेला गादीवर आले, तुकोजीराव द्वितीय, त्यावेळेला होळकर घराण्याचा जो खजिना किंवा जी तिजोरी होती त्याच्यामध्ये जे रेव्हेन्यू शिल्लक असतो आपण म्हणतो, तो खूप कमी, अगदी 3 लाखापर्यंत तो रेव्हेन्यू आलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जसं मगाशी आपल्याला सांगितलं की होळकर घराण्यामध्ये प्रत्येक 2 पिढ्यांच्या नंतर जो व्यक्ती येतो त्याला संघर्षातून पुन्हा ते सगळं उभं करावं लागतं. तीच वेळ तुकोजीराव द्वितीय यांच्यावर आली. आणि मग तिथून जे त्यांनी सुरुवात केली, मग त्यांचं एज्युकेशन, त्यांचं ग्रूमिंग
हे जे झालं ते त्याच्यामध्ये कृष्णा मासाहेबांचं योगदान राहिलं. त्यांना सगळ्या भाषांचं एज्युकेशन देण्यात आलं, फारसी, हिंदी, मराठी, संस्कृत, त्यावेळेला इंग्लिश, वेगवेगळे टीचर्स त्यांना नेमले गेले. बरं, आता ह्यांना एकट्याला शिकवून चालणार आहे का, तर त्यांच्याबरोबर त्यांचा एक ग्रुप किंवा त्यांची एक टीम बनली पाहिजे. मग तुकोजीराव महाराजांच्या बरोबर त्यांचे मोठे बंधू काशीराव दादा हेही असायचे. बक्षी खुमान सिंग म्हणून एक होते, ते त्यांच्याबरोबर असायचे. भाऊसाहेब रेशीमवाले ही मंडळी त्यांच्याबरोबर होती. सेठ नानकचंद म्हणून, म्हणजे विविध समाज घटकातले, कुटुंबातले अशा सगळ्यांना सोबत ठेवलं, जेणेकरून एक ग्रूमिंग चांगलं व्हावं आणि एक त्यांची टीम बनावी. ह्या मंडळींना नॉर्थ इंडिया टूर करायला पाठवलं, देश पाहायला लावला की देशामध्ये काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने. तुकोजीराव महाराज गादीवर आले 1844 मध्ये. अच्छा. हा, त्यांचा जन्म आहे 1835चा. 1844 मध्ये ते गादीवर आले. मग जो त्यांचा बाल्यकाळ होता, म्हणजे टीन एज ज्याला आपण म्हणतो, त्या टीन एजमध्ये त्यांच्या अपब्रिंगिंगसाठी, एज्युकेशनसाठी या सगळ्याच मंडळींना सोबत वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलं. आणि मग ज्यावेळेला ते 18 इयर्स त्यांनी कंप्लीट केले आणि राज्य करायचे अधिकार त्यांना प्राप्त झाले, मग तिथून त्यांनी अनेक रिफॉर्म्स केले. कारण अपब्रिंगिंग तसं झालं होतं, एज्युकेशन त्यांना तसं मिळालं होतं. मग त्यांच्या जवळचे जे लोक होते त्यांना सोबत घेऊन त्यांनी काउन्सिल ऑफ रिजन्सी फॉर्म केली. काउन्सिल ऑफ रिजन्सी म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर्स ज्याला आपण म्हणतो, की समजा आता आपण आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बोललो तर मुख्यमंत्री आणि त्याचं कॅबिनेट, तसं महाराज हे स्वतः सपोज मुख्यमंत्री आहेत, ते प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल. आणि मग त्यांच्याबरोबर हे सगळे मंडळी, भाऊसाहेब रेशीमवाले असतील, बक्षी खुमान सिंग असतील, सेठ नानकचंद असतील, हे सगळे मिनिस्टर्स होते. आणि काशीराव दादा जे होते त्यांचे मोठे बंधू, त्यांना व्हाईस प्रेसिडेंट केलेलं त्यांनी काउन्सिलचं. आणि हे सगळेजण मिळून ते ॲडमिनिस्ट्रेशन बघायचे. होळकर स्टेट आर्मी त्यावेळेला थोडीशी कमकुवत झालेली होती. ती भानपुऱ्याला असल्यामुळं यांनी काशीराव दादांना भानपुऱ्याला पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही ती, बक्षी खुमान सिंग आणि काशीराव दादा, त्यांना सांगितलं तुम्ही ती आर्मीचं पुन्हा सेटअप करा. ह्या मंडळींनी जाऊन भानपुऱ्याला तो सेटअप केला. इथे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भाऊसाहेब रेशीमवाले रेव्हेन्यू सगळं पाहत होते, त्यांनी ते रेव्हेन्यू सगळा सेटअप केला. नंतर आपल्याला मॅनपॉवर कमी पडतीये म्हणून तुकोजीराव महाराजांनी तंजावरहून, म्हणजे केरळमध्ये तंजावर म्हणून एक संस्थान होतं, तर त्या तंजावरचे जे दिवाण होते, टी माधवराव ट्रॅव्हनकोर, सॉरी स्लिप ऑफ टंग, ट्रॅव्हनकोरचे जे दिवाण होते त्यांना आणलं आणि त्यांना इंदोरचं दिवाण केलं. आणि ते टी माधवराव जे होते त्यांचा ॲडमिनिस्ट्रेशनवर इतका कंट्रोल होता, म्हणजे आत्ता जरी आपण केरळमध्ये गेलात तर तिथल्या विधानसभेच्या समोर त्यांचा पुतळा लावलेला आहे. म्हणजे केरळच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्या माणसाला इंदोरला बोलवलं, आपलं होळकर स्टेटचं त्यांना चीफ ॲडमिनिस्ट्रेटर, दिवाण डिक्लेअर केलं. आणि मग तिथून वेगवेगळे रिफॉर्म्स या सगळ्या टीमने करायला सुरुवात केली. मग ते एज्युकेशनमध्ये असेल, मुलींना शिक्षण कंपल्सरी झालं, इंग्लिश स्कूल्स चालू झाल्या, मदरसे सुद्धा उभे केलेले होते, कारण मुस्लिम्ससाठी ते एज्युकेशन सिस्टम तिथं होतं. वेगवेगळ्या मल्हाराश्रम सारख्या स्कूल्स तिथं सुरू करण्यात आल्या इंदोरमध्ये, मदरसे वेगवेगळे चालू झाले. त्याच्यानंतर शेतीमध्ये बऱ्याचशाच अडचणी होत्या. मग ते शेतींची जी जमिनीचं जे सेटलमेंट असतं, मोजणी करणे, ज्या त्या शेतकऱ्याला त्याच्या नावावर त्या जमिनी करून देणे, तिथल्या पाण्याची व्यवस्था करणे, त्यासाठी इंदोरमध्ये आपल्या महाराष्ट्रासारख्या, पश्चिम महाराष्ट्रासारख्या खूप नद्या नाही आहेत इंदोर संस्थांमध्ये, छोटे छोटे तलाव, विहिरी, तर त्या पद्धतीनं ते इरिगेशनची व्यवस्था लावून दिली. स्वतः तुकोजीराव महाराज आणि त्यांची हे मिनिस्टर्स जातीनं प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे. वेपन्सचा कारखाना इंदोरमध्ये सुरू केला. आता इंडस्ट्री येते, कॉटन इंडस्ट्री, कॉटन पिकत होतं, कॉटन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात इंदोरमध्ये सुरू केली. जिनिंग फॅक्टरीज सुरू केल्या. या कॉटन इंडस्ट्री सेटअप करण्यासाठी पुन्हा आपल्या भावाला काशीराव दादांना अपॉइंट केलं की तुम्ही या सगळ्या इंडस्ट्रीजचं सेटअप करा. आता इंडस्ट्री आली, पण तयार झालेले प्रोडक्ट्स बाहेर पाठवले पाहिजेत. ते बाहेर पाठवायसाठी ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. मग ट्रान्सपोर्टेशन कसं उभं करायचं, तर मग रेल्वेज. मग ब्रिटिशर्सला हाताशी धरून त्यावेळेला 1 करोड रुपये बिनव्याजी इंग्रजांना दिले आणि पूर्ण मालवा प्रांतामध्ये रेल्वे लाईन्स करायला लावल्या. त्याला आज ही होळकर स्टेट रेल्वे म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे इंदोर ते खंडवा ती रेल्वे लाईन झाली आणि मग पुन्हा गुजरातकडे झाली.
तर असे अनेक रिफॉर्म्स त्यावेळेला त्यांनी आपल्याला केलेले पाहायला मिळतात. रेल्वेजला त्या काळात 1 कोटी देणं म्हणजे आजचं जे इंडियन पेनिन्सुलामध्ये सेंट्रल इंडियामध्ये जे रेल्वे नेटवर्क आहे ते एक प्रकारे तुकोजीराव महाराजांच्याच कार्यकाळात झालेलं नेटवर्क आहे. बाकीच्याही संस्थानिकांशी त्यांचे संबंध होते ना, म्हैसूरशी किंवा बडोद्याच्या गायकवाड फॅमिलीशी, किंवा ते कोल्हापूरच्या म्हणा, किंवा ते महाराष्ट्रातही एकदा आले होते. स्वामी समर्थांची भेट, असं काहीतरी. तुकोजीराव महाराज हे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे आता दुर्दैवाने आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे रिफॉर्म्स करणारे राजे म्हणून आपण सयाजीराव गायकवाड महाराजांना आपण ओळखतो, राजश्री छत्रपती शाहू महाराजांना आपण ओळखतो, की ज्यांनी समाज सुधारणा रिफॉर्म्समध्ये खूप काम केलं. तर तुकोजीराव महाराज हे त्यांच्या आधीचा कार्यकाळ आहे, तुकोजीराव द्वितीय. तर तुकोजीराव द्वितीय ह्यांचं कायम जिज्ञासू, म्हणजे अभ्यास करायचा, नवीन गोष्टी कशा इम्प्लिमेंट करता येतील. तर ते स्वतःच्या तर राज्यात करायचेच, पण त्यांनी महाराष्ट्र टूर म्हणजे आपल्या मूळ ठिकाणांवर गेलं पाहिजे म्हणून त्यांनी या सगळ्या आपल्या बरोबरच्या जोडीदारांना, त्या मिनिस्टर्सला घेऊन महाराष्ट्राचा एक दौरा आखला. मग त्या दौऱ्यात ते विंचूरला आले. पूर्वीचे जे मल्हारराव होळकरांच्या बरोबरचे जे सरदार होते, विठ्ठल शिवदेव विंचूरकर, त्या विंचूरकरांच्याकडे ते गेले, त्यांची भेट घेतली, त्यांच्या इथं ते राहिले. मग त्याच्यानं हे सगळं रिटर्न आहे बरं का, म्हणजे मी मनाने काही सांगत नाही, एव्हरीथिंग इज डॉक्युमेंटेड इन द होलकर स्टेट. तिथून मग ते पुण्याला आले. पुण्याच्या वास्तव्यामध्ये असताना त्यावेळेला बडोदा संस्थानमध्ये उत्तराधिकाऱ्यावरून वाद चालू होता. जमनाबाई साहेब ज्या महाराणी होत्या बडोद्याच्या, त्यांचे मला नाव एक्झॅक्ट खंडेराव की मल्हारराव सांगता येणार नाही, त्यांचे पती, त्यांचं निधन झालेलं होतं आणि आता पुढचा उत्तराधिकारी कोण ह्याच्यावरून वाद चालू होता. जमनाबाई साहेबी त्यावेळेला पुण्यामध्येच होत्या. त्यांची आणि तुकोजीराव महाराजांची भेट झाली. आत्ताचा जो केसरी वाडा आहे तो पूर्वीचा गायकवाडांचा वाडा होता, तर तिथं ह्यांची भेट झाली, जेवणं वगैरे झाली आणि जमनाबाई साहेबांनी सांगितलं की मला ह्या प्रकरणात आपली मदत लागेल. तुकोजीराव महाराजांनी त्यावेळेला सयाजीराव गायकवाडांना जमनाबाई साहेबांना दत्तक घ्यायचं होतं. नाशिक जिल्ह्यातील कवळाने जे गाव आहे ते त्यांचं सयाजीराव महाराजांचं मूळ गाव. तर त्याच्यामध्ये त्यांना तिथूनच बडोद्यातून काही विरोध होता. तर तुकोजीराव महाराजांनी तत्कालीन जे ब्रिटिश ऑफिसर्स, व्हॉइसरॉय होते, तर त्यांच्याशी बोलून तो सगळा विषय सोडवण्यासाठी त्यांना मदत केली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मग सयाजीराव गायकवाडांचं अडॉप्शन बडोद्यामध्ये झालं. नंतरच्या काळात सयाजीराव महाराजांचं एक पत्र आहे की होळकरांच्यामुळं आमच्या गायकवाड घराण्याला त्या काळात खूप मदत झाली, म्हणजे असे घरोब्याचे संबंध गायकवाड घराण्याबरोबर होते. त्याच महाराष्ट्र दौऱ्यामध्ये हे लोक पंढरपूरला गेले. देवींनी जो वाडा बांधला होता त्या वाड्यामध्ये राम मंदिर आहे. मग त्या राम मंदिराला तिथं सगळ्यात पहिले अहिल्यादेवींची मूर्ती जर कुठं बसली असेल भारतामध्ये, म्हणजे समाध्यांमध्ये तर होतीच, पण अशी मंदिरामध्ये किंवा इतर ठिकाणी जर अहिल्यादेवींची मूर्ती कुठं बसली असेल पहिल्यांदा, तर ती पंढरपूरच्या राम मंदिरामध्ये बसली आहे. आणि ती काशीराव दादांनी, म्हणजे तुकोजीराव महाराजांचे जे मोठे बंधू होते, तर त्यांनी ती बसवली. तिथं तुम्हाला त्यांचा तो शिलालेख सुद्धा पाहायला मिळेल. राम मंदिरावर जी मेघडंबरी बसवली आहे त्याच्यावर काशीराव दादांचा शिलालेख आहे. तिथं राजा श्रीमंत सर काशीराव दादासाहेब होळकर, त्यांना राजा ही टायटल होती, म्हणजे महाराजांचे मोठे बंधू म्हणून राजा असा. ती देवींची मूर्ती बसवली. गरुड स्तंभाला चांदी चढवली आहे त्या काळामध्ये. आणि मग हे पंढरपूर वगैरे करत असताना ते स्वामी समर्थांचं त्यावेळेला अक्कलकोटी ते स्वतः हयात होते स्वामी समर्थ. आणि जयराम स्वामी जे होते, कराडजवळ जयराम स्वामी वडगाव आहे, तर ते त्या मठाचे जे मठाधिपती होते ते त्यांना घेऊन गेले स्वामी समर्थांच्याकडे. स्वामी समर्थांच्या चरित्र ग्रंथामध्ये म्हणजे अहिल्यादेवींच्या बद्दल त्यांचे काय भाव होते स्वामी समर्थांचे, आणि तुकोजीराव महाराज त्यांना भेटल्यानंतर ते अहिल्यादेवींच्या बद्दल, होळकर घराण्याबद्दल काय बोललेत हे त्याच्यात स्वामी समर्थ चरित्र ग्रंथात सुद्धा आलेला आहे. तर असा हा सगळा त्यांनी दौरा केला. आणि हे करत असताना फक्त बडोदा असं नाही, तर धारचे जे पवार फॅमिली होती तिथंही इंग्रज ते संस्थान संपवायला निघाले. तर त्या संस्थानला वाचवण्यासाठी सुद्धा तुकोजीराव महाराजांनी प्रयत्न केले. म्हैसूरला टिपू सुलतानच्या नंतर वडियार फॅमिली जी होती ती पुन्हा इस्टॅब्लिश करण्याचा जो प्रयत्न चालू होता त्याच्यामध्ये तुकोजीराव महाराजांचा सक्रिय सहभाग होता. तिथं त्यांनी मदत केलेली दिसते आपल्याला. असं त्यांचं खूप म्हणजे
वेगवेगळ्या गोष्टींवर मोठा त्यांनी विषय आहे. काम केलेलं आहे. आणि विशेष बाब अशी आहे की 40 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता. बर. म्हणजे 1844 पासून 1886 पर्यंत. तर ह्या 40-42 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे 3 लाखाचा जो रेव्हेन्यू होळकरांचा झालेला होता तो 3 लाखावरून 86 लॅक्स पर्यंत तो नेला. अच्छा. आणि सुजलाम सुफलाम होळकर संस्थानला पुन्हा केलं. सर टी माधवरावांच्या वेळेला होळकर घराण्याचे मॅप्स तयार झाले. बर. म्हणजे जे डॉक्युमेंटेशन आपण ज्याला म्हणतो, ते नकाशे बनवले गेले, रेव्हेन्यू रिफॉर्म्सचे सगळे व्यवस्था केली गेली. इंटरेस्टिंग आहे. हो. आता आपण सिरियली तसं पुढे जातोच आहे. तर हो. तुकोजीराव महाराज दुसरे यांच्यानंतर कोण कोण शासक इंदोरच्या गादीवर आले आणि स्वातंत्र्य काळापर्यंत आता आपण येऊया. तुकोजीराव महाराजांच्या वेळेला एक खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. बर. जनरली शिंदे आणि होळकर ह्यांच्यामध्ये आपापसात वादच होते असं एक चित्र दाखवलं जातं. हे वाद मिटवण्यावर पण तुकोजीराव महाराजांनी खूप छान काम केलेलं आहे. 1877 मध्ये म्हणजे 1857च्या रिव्होल्ट नंतर दिल्लीला एक दरबार झाला 1877ला, फर्स्ट दिल्ली दरबार. तर त्या दिल्ली दरबारमध्ये ग्वालियरचे जयाजीराव सिंधिया म्हणजे सगळेच संस्थानिक होते भारतातले, आणि तुकोजीराव महाराज यांची भेट झाली. आणि अनेक वर्षांनंतर म्हणजे महादजी शिंदे आणि तुकोजीराव होळकर पहिले त्यांचा जो एकोपा होता त्याच्यानंतर संघर्षच होता होळकर आणि शिंदे कुटुंबामध्ये. नंतर ही 2 राजे मंडळी एकत्र आले त्या दिल्ली दरबाराच्या निमित्ताने. आणि तिथं जयाजीराव सिंधियांनी होळकरांच्यासाठी जेवण बनवलं असे उल्लेख सापडतात. आणि दोन्ही घराण्यांनी एकत्रित बसून जेवण केलं. नंतर शिंद्यांना तुकोजीराव महाराजांनी इंदोरला इन्व्हाइट केलं. जयाजीराव सिंधिया इंदोरला आलेले आहेत. स्वतः काशीराव दादांनी जयाजीराव सिंधियांना रिसीव्ह केलं, त्यांच्याबरोबर ते राहिले. ते प्रोसेशन इंदोरमधून निघालं, मग बैठका झाल्या आणि मग तिथून पुन्हा शिंदे होळकर हे संबंध इम्प्रूव्ह होत गेले. आणि थोडक्यात मला हे सांगायचं आहे की सयाजीराव गायकवाडांच्यासाठी तुकोजीराव महाराज हे इन्स्पिरेशन होते की रिफॉर्म्स कसे केले पाहिजेत. कारण टी माधवराव जे दिवाण म्हणून आले इकडे होळकरांच्याकडे, त्यांना नंतर तुकोजीराव महाराजांनी सयाजीराव गायकवाडांच्या मदतीसाठी बडोद्याला पाठवलेलं आहे आणि ते नंतर बडोद्याचे दिवाण झालेत. म्हणजे फक्त आपल्याच संस्थानावर नाही, तर जसं अहिल्यादेवींनी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन काम केलं, वेगवेगळ्या ठिकाणी जनतेसाठी चांगली कामं उभारली, तशीच तुकोजीराव महाराजांनी फक्त आपल्यापुरतं मर्यादित न राहता मराठा साम्राज्यातील जे इतर घटक होते आणि देशातले जे इतर हिंदू राजे रजवाडे होते सगळ्यांना कशी मदत करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. पण आता आपल्याला शाहू महाराज माहिती आहेत, सयाजीराव, पण तुकोजीरावांच्या बद्दल अजून इतकं लिखाण झालेलं नाहीये. त्यांच्यानंतर जर आपण बोलायला गेलो तर आता जे आपण बघतो बऱ्याचदा असं म्हटलं जातं की होळकरांची राजमुद्रा वगैरे ती पूर्वीपासून होती का, तर तसं नाहीये. ती ह्याच काळामध्ये तुकोजीराव महाराजांच्याच वेळेला होळकर संस्थांचा जो लोगो आहे म्हणजे कोट ऑफ आर्म्स ज्याला आपण म्हणतो तो त्याच वेळेला बनला गेला. होळकरांचं जे निशाण आहे लाल पांढरं हे तर पूर्वंपार चालत आलेलं आहे, कदंबांडेंच्या पासून ते होळकरांच्याकडे पास ऑन झालं. होळकर संस्थांचं अँथम आहे नॅशनल अँथम, हेही तुकोजीराव महाराजांच्याच वेळेला बनवलं गेलं. सरवटे नावाचे एक व्यक्ती होते, विष्णू सोमनाथ सरवटे त्यांचं नाव होतं. हा, आणि इंदोरमध्ये त्यांच्या नावाने बस स्टँड सुद्धा आहे, सरवटे बस स्टँड म्हणतात. तर त्यांनी ते स्टेटचा अँथम लिहिलेलं आहे आणि ते इंटरेस्टिंग आहे. त्याची वाक्यरचना अशी आहे आणि ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे आमच्याकडे दसऱ्याला, गणपतीला ज्यावेळेला पालखी उचलली जाते त्यावेळेला गार्ड ऑफ ऑनर दिला जातो, तर त्यावेळेला ते स्टेट अँथम प्ले केलं जातं. राजाला सलामी देत असताना ते स्टेट अँथम प्ले केलं जायचं. सुंदर आहे मराठीमध्ये. प्रभो प्रार्थना परिसा आमुची, द्यासुख पाळुनी राजाला, देवा आमुच्या महाराजांच्या राखी विजयी भाल्याला, आणि करोनी राज्य निरंतर, आणि करोनी राज्य निरंतर, देवो सुखतो देशाला, प्रभो प्रार्थना परिसा आमुची, द्यासुख पाळुनी राजाला. म्हणजे राजाला इतकं सक्षम बनवा की तो प्रजेचा जे प्रतिपाळ आहे तो अगदी प्रामाणिकपणे चांगल्यापणे करेल, असं त्याचं ते एक जिस्ट आहे. असं तुकोजीराव महाराजांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्यानंतर शिवाजीराव शिवाजीराव महाराज आले.
शिवाजीराव महाराज जे होते ते त्यांना कुस्ती पैलवानी ह्याची खूप आवड होती. बर. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी इंदोरची जी म्हणजे टाउन प्लॅनिंग असेल त्याच्यावर काम केलं. आज तुम्ही इंदोरमध्ये गेलात, राजवाड्याच्या मागे तुम्हाला सराफा वगैरे दिसतो. तसं इंदोरची जी इस्टॅब्लिशमेंट आहे ती मल्हारराव होळकरांच्याच वेळेला झालेली आहे. त्यावेळेला त्यांनी टॅक्स फ्री मार्केट्स बनवले इंदोरमध्ये राजवाड्याच्या मागे, व्यापारी आणून वसवले. त्यामुळे आजचं जे मोठं स्वरूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याच व्यापारी पेठांना थोडंसं मॉडर्नाइज करणं, तिथं वेगवेगळे अजून मार्केट्स आणणं, हे काम शिवाजीराव महाराजांच्या वेळेला झालं. रस्ते मोठे केले, ड्रेनेज व्यवस्था त्यांनी केली. वेगवेगळे पॅलेसेस जे इंदोरमध्ये झालेत. पूर्वी इंदोरचा मुख्य राजवाडा होता. त्याच्यानंतर तुकोजीराव महाराजांच्या काळात शिवविलास पॅलेस राजवाड्याच्या अपोजिट साईडला तो बनला होता. शिवाजीराव महाराजांनी नंतर अनेक पॅलेसेस ऍड केले. लालबाग पॅलेसची सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांनी दर्याव महल, ह्याला बडवा म्हणून जे नर्मदेच्या काठी आहे तिथं तो दर्याव महल पॅलेस उभारला. नर्मदा कोठी तिथं उभारली त्यांनी. त्याच्यानंतर इंग्रजांच्या बरोबर त्यांचं पटायचं नाही. मग महू इंग्रज कॅन्टॉनमेंट होतं. महूवर अटॅक करण्यासाठी त्यांनी महू रोडवरच एक फुटी कोठी म्हणून आज ती प्रचलित आहे बिल्डिंग, तर तो एक पॅलेस उभारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तो इनकम्प्लीट राहिला म्हणून त्याला फुटी कोठी असं आज म्हटलं जातं. त्यांचा मानस होता की तिथं तोफा ठेवून मला महू टार्गेट करता आलं पाहिजे. कुस्तीचे ते शौकीन होते. त्यांनी कुस्तीला प्रोत्साहित केलं. त्यावेळेला भरपूर प्रोत्साहन कुस्तीला दिलं. राजवाड्याचा जो समोरचा 7 मजली स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये राजघराण्यातले लोक आतमध्ये वर बसायचे आणि समोरच्या त्या पटांगणात जिथं आता मासाहेबांची मूर्ती आहे तर तिथं ते कुस्ती वगैरे खेळली जायची. शिवाजीराव महाराजांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. शिवाजीराव महाराजांच्या नंतर त्यांचे चिरंजीव तुकोजीराव तृतीय, होळकर घराण्यामध्ये 3 तुकोजीराव आहेत. हे तुकोजीराव तृतीय आले त्याच्यानंतर. तुकोजीराव तृतीयांच्या काळामध्ये बऱ्यापैकी म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ होता तो साधारणपणे तुम्ही असं धरून चला की 1903 पासून ते पुढं एक 20 वर्ष त्यांनी रूल केलं. 26 पर्यंत. तर तुकोजीराव जे थर्ड होते त्यांच्या वेळेला हळूहळू ॲडमिनिस्ट्रेशन मॉडर्नाइज होत होतं. ब्रिटिश इन्फ्लुएन्स वाढत होता. वेगवेगळे ॲक्ट्स आले. तुम्हाला विशेष वाटेल, होळकर संस्थांचा ट्रॅफिक लॉ होते स्वतःचे त्यांच्या कार्यकाळामध्ये. इंडस्ट्रीसाठी वेगळे लॉज होते. रेव्हेन्यू कसा, मेडिकल सेक्टरसाठी वेगळे लॉ होते. त्याच्यानंतर तुमचं जे फार्मिंग आहे, कुठल्या क्रॉप्स आहेत, काय आहेत त्याच्याबद्दल त्यांचे लॉज होते. त्याला कसं फंडिंग सबसिडाईज गव्हर्नमेंट करायचं. इरिगेशनवर त्यांच्या काळात मोठं काम झालं. एज्युकेशन सिस्टम्स इम्प्रोव्हाइज झाले. खूप काम त्यांच्याही काळामध्ये झालेलं आहे आपल्याला. आणि तुकोजीराव महाराजांचं विशेष मला योगदान ह्यासाठी वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्या काळामध्ये तो जो काळ होता तो फ्रीडम स्ट्रगल मोठ्या प्रमाणात म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती. लोकमान्य टिळक त्यावेळेला होते. आणि आपले जे इंडियन हिरोज जे आहेत, महाराणा प्रताप असतील, छत्रपती शिवाजी महाराज, ह्यांच्याबद्दल अवेअरनेस वाढवण्याचं काम या फ्रीडम, गणेश उत्सव असेल, लोकमान्य टिळक सारख्या या सगळ्या लोकांच्या माध्यमातून चालू होतं. आणि हे सगळे संस्थानिक, बडोदा असेल, कोल्हापूर असेल, इंदोर असेल, ग्वालियर असेल, हे लोक डिरेक्टली इनडायरेक्टली ह्या सगळ्या फ्रीडम मुवमेंटला समर्थन, सपोर्ट देत होते. आणि मग ज्यावेळेला महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधली, नंतरच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी त्याचं संवर्धनाचं काम रायगड स्मारक मंडळाच्या मार्फत हाती घेतलं. त्यावेळेला त्याला सर्वप्रथम फंडिंग करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तुकोजीराव तृतीय यांनी केलेलं आहे. त्या काळामध्ये त्यांनी पहिल्या टप्प्यात 5,000 रुपये रायगडाच्या स्मारकासाठी दिलेले होते. त्याच्यानंतर भारतभर एज्युकेशन वाढावं, भारतीय लोकांना शिक्षणाच्या सुविधा व्हाव्यात म्हणून बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असेल, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल, पुण्यामधलं डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, फर्ग्युसन कॉलेज, अशा अनेको कॉलेजेसला देशभर त्यांनी फंडिंग केलेलं आहे. एका वर्षामध्ये जवळजवळ 10 लाख रुपये त्यांनी या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सला दिलेत. असे 20-25 इन्स्टिट्यूशन्सची यादी आहे. आत्ताचं जे पुण्याचं SSPMS आहे त्या SSPMSच्या प्रांगणामध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा राजश्री शाहू महाराजांनी बसवला तर तो पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. SSPMS ही संस्था छत्रपती घराणं, शिंदे घराणं, होळकर घराणं आणि गायकवाड घराणं यांनी मिळून उभं केलं.
त्याच्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. सो हे लोक सगळे एकमेकाला सोबत घेऊन चालणारे, जातीपातीच्या पलीकडं, आणि आपल्याला कलेक्टिव्हली कसं देशासाठी काम करता येईल यासाठी हे प्रयत्न करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळ गाव आहे ते महूजवळ डोंगरगाव म्हणून आहे, जन्मगाव जे त्यांचं आहे ते. तर तुकोजीराव महाराज जे तृतीय होते त्यांनाही मदत केलेली आहे त्या काळामध्ये. तर असं त्यांचं ज्या त्या पिरियडनुसार वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं काम होळकर घराण्यामध्ये झालेलं आहे. तुकोजीराव तिसरे यांच्यानंतर यशवंतराव दुसरे महाराज गादीवर आले आणि 1947ला त्यांच्या काळात इंदोर भारतीय संघराज्यात विलीन झालं. यशवंतराव दुसरे जे होते यांचा विवाह म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी तो ठरवला होता ना, त्यांच्या चुलत बहीण ज्या कागलच्या घाटगे घराण्यातल्या होत्या, तर तो पहिला धनगर मराठा विवाह होता. त्याच्याबद्दल किंवा बाकीचेही बरेच विवाह नंतर झाले, अजूनही होत आहेत इंदोर रॉयल फॅमिलीज आणि मराठा रॉयल फॅमिलीजमध्ये. नाही, बेसिकली एक कॉन्सेप्ट आपण समजला पाहिजे की हे धनगर मराठा विवाह का झाले. तर त्याच्यामागं लॉजिक असं होतं की हे दोन्ही घराणे एकमेकाशी संबंधित होते. म्हणजे तुम्हाला कोल्हापूर आणि इंदोर घराण्याचा पत्रव्यवहार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तर त्या काळामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यावेळेला कोल्हापूरचे राजे होते त्यावेळेला इंदोरला तुकोजीराव महाराज तृतीय हे राजे होते आणि बडोद्याला सयाजीराव गायकवाड. हे तिघांची एक समकालीन आहेत. तर ह्यांचा असा विचार झाला की ही जी घराणी आहेत ही घराणी पूर्वंपार स्वराज्यासाठी लढलेली आहेत. मग ती धनगर घराणी असू द्यात, मराठा घराणी असू द्यात. आणि आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपल्याला हे जी स्वराज्याची भावना आहे ती जर पुन्हा रुजवायची असेल तर आपल्याकडे सगळे म्हणजे इतर परंपरा हे सगळं सेम आहे. फक्त म्हणजे त्याला आपण असं म्हणू की रोटी व्यवहार चालू आहे, बेटी व्यवहार बंद झाला होता किंवा काही काळासाठी लोप पावला होता, तर तो पुन्हा सुरू केला पाहिजे. मग त्यांनी हिंदूंचे सगळ्यात प्रमुख व्यक्ती कोण, तर शंकराचार्य. तर शंकराचार्यांचा अभिप्राय घेतला की हे असं असं आमच्या डोक्यात आहे दोन्ही घराण्यांच्या, तुकोजीराव महाराजांच्या आणि शाहू महाराजांच्या, तर काय केलं पाहिजे. मग शंकराचार्यांनी सांगितलंय, त्याचं पत्रही उपलब्ध आहे की हे दोन घराणे हे स्वराज्यासाठी योगदान दिलेले म्हणजे दोन्ही जमाती ज्या आहेत आणि ह्यांच्यात सगळं साम्य असल्यामुळं हे करायला काही अडचण नाही आहे. दोन्ही शूर जमाती आहेत, क्षत्रिय जमाती आहेत आणि हे विवाह शास्त्रसंमत आहेत. आणि मग हे विवाह झाले. त्याच्यातला पहिला विवाह जो झाला तो तुकोजीराव तृतीय यांचे चिरंजीव यशवंतराव महाराज, त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या कागलकर घाटगे घराण्यातला म्हणजे शाहू महाराजांचं जनक घराणं. त्यांचं पूर्वीचं नाव चंद्रप्रभा. लग्नानंतर त्या संयोगिता महाराणी साहेब म्हणून इंदोरला आल्या. तर ते लग्न 1924 साली झालं इंदोरमध्येच. त्यावेळेला शाहू महाराज हयात नव्हते दुर्दैवाने, पण ते लग्न इंदोरमध्ये झालं, त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्याच्यानंतर अनेक धनगर मराठा विवाह त्या काळात झाले. दुसरं त्यांच्यानंतरचं जे लग्न झालं ते आमच्या आजींचं झालं. आमच्या आजी या संताजी घोरपडेंचं जे कुटुंब आहे किंवा महाळोजी बाबा घोरपडेंचं जे कुटुंब आहे गजेंद्रगडचं, तर ते गजेंद्रगडच्या घोरपडे घराण्यातून आमच्या आजी आहेत. आणि आमच्या आजींचं लग्न कोल्हापूरच्या राजवाड्यात झालेलं आहे. शहाजी महाराज त्यावेळेला कोल्हापूरचे छत्रपती होते, तर तिथं ते आमच्या आजींचं लग्न झालेलं आहे. आणि शहाजी महाराजांनी त्याच्यात मोठा इनिशिएटिव्ह घेतला, शहाजी छत्रपती. आणि हे सगळी फॅमिली आमची तिथंच न्यू पॅलेसवर त्यावेळेला राहायला होती, तिथंच कोल्हापूरला ते लग्न झालं. त्याच्यानंतर एक विवाह जो झाला तो आपल्याला आझाद हिंद सेना नेताजी सुभाषचंद्र बोसची, तर त्यांचे जे सेनापती होते जगन्नाथराव भोसले, ते तिरोडकर भोसले म्हणजे सावंतवाडीच्या जवळ तिरोडा म्हणून आहे, तर तिथले तिरोडकर भोसले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ते टॉप ऑफिसर, कमांडिंग ऑफिसर होते. तर त्यांची कन्या उषा मामी आम्ही त्यांना म्हणतो, तर त्या इंदोरला सरदार मतकरांच्याकडे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इंदोरला जे यशवंतराव महाराजांचे मामा होते गावडे फॅमिली, सरदार गावडे, त्यांच्यामध्ये निप्पाणकर जे आहेत, निप्पाणीचे म्हणजे कोल्हापूर आणि कागलच्या पुढे गेला तर निप्पाणकर म्हणजे नाईक निंबाळकर असते पण ते देसाई निप्पाणकर असं आडनाव लावतात. निप्पाणी संस्थान होतं, तर त्या संस्थानातल्या कन्या तिथं सरदार गावडे फॅमिलीमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर देऊळगाव राजा जाधवराव त्यांच्यातल्या कन्या आमच्या होळकर घराण्यामध्ये दिलेल्या आहेत. बडोद्याला राजे शिर्के फॅमिलीमध्ये होळकरांची मुलगी दिलेली आहे. त्याच्यानंतर ग्वालियरला सरदार पाटणकर आहेत, त्यांच्यामध्ये इंदोरच्या सरदार गावडेंची मुलगी तिकडं
दिलेली आहे. तर अशी अनेक उदाहरणं आहेत, आजही आहेत. आणि हे का होतंय तर हे वेगवेगळी घराणी आहेत स्वराज्यामध्ये राहिलेली आणि त्याच घराण्यांमध्ये हा विवाह होतो आणि तो क्षत्रिय कुळात होत असल्यामुळं त्याला मान्यता आहे आणि पूर्वंपार चालत आलेलं आहे. हे खरं आजच्या काळात सांगण्यासारखं आहे, कारण आज मराठा धनगर वाद बराचसा आपण बारामती, सोलापूर, महाराष्ट्र पट्ट्यामध्ये तो छुपा दिसतो. त्या पार्श्वभूमीवर हे खरंच हे आजचं जो आहे वाद हा पॉलिटिकल आहे. पण तसं जर बघायला गेला तर या दोन्ही शूर जमाती आणि यांनी स्वराज्यासाठी मोठं योगदान दिलंय. त्यामुळे आम्हाला तर या दोन्ही जमातीत वेगळं काय असं दिसत नाही. आता एक लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की आता सध्याचे जे होळकरांचे जे वारसदार आहे, म्हणजे आपण आता कनेक्ट करूयात यशवंतराव दुसरे यांच्या नंतर, तर ते आता मध्ये राज्याभिषेक झाला इंदोरला. अच्छा. रँडल उर्फ यशवंतराव होळकर किंवा ते फॉरेनचे वंशज होळकरांचे आहेत. तर लोकांना फार प्रश्न असतो की ते कसं काय सगळं त्याच्यानंतर. नाही, आता ह्याच्यामध्ये काय आहे, यशवंतराव महाराज जे होते शेवटचे आमचे हिज हायनेस यशवंतराव होळकर सेकंड त्यांना आपण म्हणू, तर ते तुकोजीराव महाराजांचे चिरंजीव आणि ते शेवटचे नरेश होते होळकरांचे. खरं पाहायला गेलं तर तुकोजीराव महाराजच गादीवर राहिले असते स्वातंत्र्यापर्यंत, पण काही कारणामुळे त्यांना राहता आलं नाही आणि यशवंतराव महाराज आले. यशवंतराव महाराजांचं जे शिक्षण वगैरे होतं ते सगळं आउट ऑफ इंडिया झालेलं होतं आणि बराच काळ ते भारताच्या बाहेरही राहिले होते. नंतर ते इंदोरमध्ये आले, त्यांनी राज्यकारभार हाती घेतला. अनेक चांगली कामं त्यांच्या काळात झाली. यशवंत सागर डॅम, जसं कोल्हापूरला राधानगरीचं डॅम आहे फेमस, तसा इंदोरच्या पाणी पुरवठ्यासाठी यशवंत सागर डॅम त्यांनी उभारला. महाराजा यशवंतराव होळकर हॉस्पिटल, त्यावेळेचं एशियामधलं सगळ्यात मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ते त्यांनी उभारलं. त्यांच्याही काळात अनेक कामं झाली. त्यांचं पहिलं लग्न जसं मी मगाशी सांगितलं ते कागलकर घाडगे घराण्यातल्या संयोगिता महाराणी साहेब यांच्याशी झालं. त्यांच्यापासून त्यांना एकच कन्या होत्या, उषाराजे. त्याच्यानंतर त्यांना बोन टीबीचा आजार होता. नाही, यशवंतराव महाराजांना. आणि त्या ट्रीटमेंटसाठी ते USA ला जायचे. मग त्या काळामध्ये साधारण 1933च्या आसपासचा तो काळ आहे, तेव्हापासून त्यांना तो आजार होता. 1937 मध्ये संयोगिता महाराणी साहेबांचं निधन झालं स्वित्झर्लंडमध्ये, म्हणजे फॉरेनमध्येच प्रवासादरम्यान. त्यावेळेला त्या एकट्या होत्या, यशवंतराव महाराज तिथं नव्हते. कोणती कारणं होती, कशामुळे निधन झालं ते अननोन आहे. पण स्वित्झर्लंडमध्ये 1937 साली संयोगिता महाराणी साहेब, म्हणजे ज्या ऑफिशियल लग्नाच्या पत्नी होत्या त्यांचं निधन झालं. त्याच्या आधी उषाराजेंचा जन्म झालेला होता 1933 मध्ये. त्यानंतर यशवंतराव महाराजही आजारी असल्यामुळं अमेरिकेत राहायचे. त्यावेळेला त्यांना तिथं उपचारासाठी एक नर्स होत्या, त्यांचं नाव होतं मार्गारेट लॉलर. तर त्यांचा संपर्क आला आणि तिथंच अमेरिकेमध्ये त्यांनी त्यांच्याबरोबर राहायला सुरुवात केली आणि ही माझी बायको आहे असं त्यांनी सांगितलं. त्याला ऑफिशियल कुठली होळकर घराण्याची किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटची मान्यता नाही आहे. म्हणजे ते ऑफिशियली कुठंही लग्न असं लिहिलं गेलेलं नाही. अमेरिकेतच ते झालं. मग त्या इकडे आल्या, त्या राहू लागल्या. नंतर असं निदर्शनास आलं 1938च्या आसपास की शी वॉज इन इंडिया, कारण त्यावेळेला वर्ल्ड वॉर चालू होती आणि अमेरिकन जे नेव्ही आहे त्यांची एक विंग आहे वेव्स म्हणून, म्हणजे ती सिक्रेट एजन्सी आहे अमेरिकन नेव्हीची. तर शी स्टार्टेड वर्किंग विथ देम अँड शी वॉज वर्किंग विथ देम, आणि त्यासाठी त्या इथं आल्या होत्या. असे त्यावेळेचे आर्टिकल्स वगैरे आपल्याला वाचायला मिळतात. मग 1938 मध्ये त्यांचा डिवोर्स झाला अमेरिकेतच. लग्नही तिकडंच आणि डिवोर्सही तिकडंच. होळकर घराण्याचं त्याच्यात किंवा इंडियामध्ये त्याला ऑफिशियल कोणतीच मान्यता नाही. त्यांच्यापासून कुठलीही संतती झाली नाही. त्यानंतर ती पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे की ज्या दिवशी म्हणजे 1943 मध्ये मार्गारेट लॉलर यांना यशवंतरावांनी डिवोर्स दिला, त्याच दिवशी त्यांनी दुसरं लग्न केलं तिथंच अमेरिकेत, महाराष्ट्रात नाही. तिसरं सॉरी. तर त्या युफेमिया फे नावाच्या एक लेडी होत्या, त्याही अमेरिकनच, त्यांच्याशी केलं. त्याच दिवशी त्या युफेमिया फेननी त्यांचे जे पूर्वीचे हजबंड होते, आर्थर क्रेन असं त्यांचं नाव होतं, त्यांना डिवोर्स दिला. म्हणजे एकाच दिवशी दोन डिवोर्स झाले आणि एक लग्न झालं सेम डे. ते अमेरिकन न्यूज चॅनल्सनी, न्यूजपेपर्सनी त्यावेळेला कव्हर केलेलं आहे. ते आर्टिकल्स अवेलेबल सुद्धा आहेत आपल्याला वाचायला. हे सगळं जे घडलं, म्हणजे हे 2 विवाह जे झाले ते अमेरिकेतच झालेले आहेत. डिवोर्स पण अमेरिकेत झाले, विवाह पण अमेरिकेत. त्यामुळे इथं त्याला मान्यता नव्हती. मग त्या युफेमिया फे ज्या होत्या
त्यांना एक मुलगी होती आधीच्या लग्नापासून, म्हणजे जे क्रेन होते त्यांच्यापासून, तर त्या मुलीला त्यांनी नवऱ्याकडेच दिला आधीच्या. आणि मग त्या यशवंतराव महाराजांच्या बरोबर इंदोरला आल्या 1943-44 मध्ये. त्यांच्यापासून जी संतती झाली त्यांचं नाव होतं रिचर्ड होळकर. म्हणजे यशवंतराव महाराजांना 3 स्त्रिया, त्याच्यातल्या ऑफिशियल ज्या संयोगिता महाराणी साहेब त्यांच्यापासून एकच उषाराजे, मार्गारेट लॉरेल पासून काहीच नाही. आणि ज्या युफेमिया फे होत्या, मिस फे म्हणायचे त्यांना, त्यांच्यापासून हे रिचर्ड होळकर. शिवाजी. हां, त्यांचं नाव रिचर्ड होळकर असं आहे प्रचलनामध्ये. तर त्यांना जेव्हा ते इंदोरमध्ये आले तर महाराजांनी स्वतः एका दरबारामध्ये ते स्टेटमेंट दिलेलं आहे की ही जी संतती आहे ह्याच्यापासून जे मूल, म्हणजे हे जे विवाह आहे ह्याच्यापासून जी संतती होईल त्याच्यामुळं सक्सेशनवर कुठंच प्रभाव पडणार नाही. म्हणजे थोडक्यात काय तर त्याला मान्यता नव्हती ऑफिशियली. ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यावेळेला होतं. यशवंतराव महाराजांच्या नंतर होळकर संस्थान विलीन झालं 1948 मध्ये जून महिन्यात भारतामध्ये. 48 मध्ये विलीन झाल्यानंतर आता यशवंतराव महाराजांना तर एकच मुलगी आहे ऑफिशियली. होळकर घराण्याची जी वंश परंपरा आहे किंवा गादी आहे ही पुढं कशी चालवायची हा प्रश्न होता. इंग्रज गव्हर्नमेंट त्यावेळेला पूर्वी होतं, म्हणजे तर हा सोडवायचा कसा. मग होळकर घराण्याची परंपरा काय, तर परंपरा अशी आहे की लॉफुली वेडेड, म्हणजे ते लिहिलेलं आहे, सक्सेशन ऑफ अ मेल चाइल्ड फ्रॉम अ लॉफुली वेडेड हिंदू क्षत्रिय वुमन. म्हणजे उत्तराधिकारी कोण असेल तर लग्नाच्या हिंदू क्षत्रिय कुळातील लग्नाच्या स्त्रीपासून झालेली संतती ही घराण्याची मेल संतती ही घराण्याची उत्तराधिकारी असेल. आता उषाराजे मुलगी असल्यामुळं त्यांना तो अधिकार नव्हता. मग पर्याय हा होता की अडॉप्शन करायला पाहिजे एखादं. मग ते सगळे पर्याय त्यावेळेला तिथं चालू होते. आणि हे जे रिचर्ड होळकर आहेत ते म्हणजे त्या डॉक्युमेंट्समध्ये असं लिहिलं आहे की इललेजिटमेट संतती असल्यामुळं ह्यांना उत्तराधिकाराचा अधिकार असणार नाही. आणि त्यावेळेच्या नंतर इंडिपेंडन्स मिळाल्यानंतर भारत सरकारने सुद्धा सेम हे कॅरी फॉरवर्ड केलं. नेहरूंचं स्टेटमेंट आहे त्याच्यावर आणि पत्रसुद्धा आहे की ह्यांना उत्तराधिकाराचा अधिकार पुढे असणार नाही. हे रिचर्ड होळकर जे आहेत त्यांचे चिरंजीव म्हणजे रँडल रिचर्ड होळकर, ज्यांचं आता आपण मला नाव घेऊन जो प्रश्न विचारला ते. अच्छा, ते असं सगळं आहे. उषाराजे अजून हयात आहेत? उषाराजे हयात आहेत अजून. अच्छा. मग त्याच्यात पुढं असं झालं, म्हणजे ते कम्प्लीट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की मग आता काय, मुलगा तर नाही आहे, मग घराण्याच्या परंपरेनुसार काय तर एखादा जवळच्या शाखेतला मुलगा अडॉप्ट केला पाहिजे. मग ब्रिटिशांनी ते प्रपोजल सुद्धा पुटअप केलं होतं की ह्या 2-4 नावांना तुम्ही अडॉप्ट करू शकता. म्हणजे दुर्दैवानं महाराजांचं निधन झालं 1960s मध्ये, 1961 मध्ये. त्यांचं निधन व्हायच्या आधीच ह्या ज्या रिचर्ड होळकरांच्या आईसाहेब ज्या होत्या युफेमिया फे, त्या महाराजांना डिवोर्स देऊन ऑलरेडी अमेरिकेत निघून गेलेल्या होत्या. रिचर्ड होळकर सुद्धा तिकडे निघून गेलेले होते आणि त्यांना तिथं त्यांच्यासाठी जी काय व्यवस्था करायला पाहिजे, त्यांचं राहणं खाणं ही सगळी व्यवस्था महाराजांनी तिथं केलेली होती USA मध्ये, आणि ते तिथंच राहायचे. मग नंतर उत्तराधिकाराचा विषय वाढत गेला आणि मग भारत सरकारने अपवादात्मक केस, म्हणजे दिस इज अन एक्सेप्शनल केस आणि ह्याचं प्रिसिडन्स कुठेही घेऊ नये असं सांगून घराण्याच्या परंपरेच्या विरोधात जाऊन उषाराजेंना गादीचा अधिकार दिला. आणि त्याच्यात पुन्हा असं लिहिलं की ह्यांना जो अधिकार दिलाय हा ह्यांच्या जीवन काळापर्यंत आहे. त्याच्या पुढचा उत्तराधिकारी कोण हे ठरवायचा त्यांना अधिकार नाही, तो शासन ठरवेल. आणि ह्यांच्या म्हणजे मुलांना वगैरे जे असेल त्यांनाही तो अधिकार पुढचा असणार नाही, असं भारत सरकारने 1960-61 मध्येच महाराजांच्या निधनानंतर ते क्लिअर केलेलं आहे. अच्छा. इंदोरला बरीच मराठी घराणी आहे, मराठी लोकसंख्या इंदोरला बरीच आहे. राजवाडा जनरली लोकांना बघण्यासाठी माहित असतो, तर इंदोरचं मराठी पण अजूनही टिकलेलं आहे किंवा तिथं शाही दसरा आणि बरेच उत्सव वगैरे होतात अजूनही? हो, इंदोरमध्ये पूर्वंपार जी चालत आलेली परंपरा आहे, दसरा, गणपती, चंपाषष्ठी, हे सगळं आजही चालू आहे. दसरा जो आहे तो दसऱ्याचा मान आमच्या कुटुंबाला आहे. महाराजांच्या मोठ्या भावाचं घर, कारण
उषाराजेंना ज्या वेळेला अधिकार मिळाले तर त्यावेळेला होळकरांचे सणवार परंपरा ह्या होळकरांनीच केल्या पाहिजेत. आणि मग महाराजांच्या मोठ्या भावाचं घर, पूर्वी पण संस्थानामध्ये ते दसऱ्याचे कार्यक्रम हे सगळे व्हायचे, त्यावेळेला आपला विशेष अधिकार तिथं असायचा. तर महाराजांच्या मोठ्या भावाचं घर म्हणून तो अधिकार आमच्या कुटुंबाकडे आहे. अच्छा, तुमचं महाराजांच्या मोठ्या भावाचं घर म्हणजे तुकोजीराव सेकंड जे होते, तुकोजीराव महाराज द्वितीय, त्यांचे सख्खे मोठे भाऊ म्हणजे काशीराव दादासाहेब. मगाशी बराच वेळ उल्लेख आला आपला. आणि काशीराव दादासाहेब जे आहेत त्यांना त्यावेळेला राजा ही टायटल होती, म्हणजे महाराजांचे मोठे बंधू म्हणून राजा ही टायटल होती. ते ज्यावेळेला दरबारात यायचे तेव्हा त्यांना खडी तंजीम, म्हणजे ते येतील तर सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन, म्हणजे मोठ्या भावाचा मान म्हणून ते दिलं जायचं. त्यांचे तुम्ही? हा, ते माझे खापर पंजोबा. बरं. आणि त्यांना व्हाईस रुलर ऑफ इंदोर असंही त्यावेळेला इंग्रजांच्याकडनं, कारण ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जे काउन्सिल ऑफ रिजन्सी होती त्याचे तुकोजीराव महाराज अध्यक्ष होते आणि हे उपाध्यक्ष होते. तर हे सगळं ते ऍडमिनिस्ट्रेशन पाहायचे. त्यांना त्या काळामध्ये KCSI टायटल दिलेलं आहे, म्हणजे जे कोल्हापूर छत्रपतींना होतं KCSI, तसं ते टायटल काशीराव दादांना सुद्धा त्यावेळेला दिलेलं आहे. आणि हे अत्यंत जिव्हाळा त्यांच्यात होता. आणि एक सनद आहे, त्या सनदेमध्ये असं म्हटलंय की तुम्ही भाऊपणाचा कोणताही हे न करता, म्हणजे त्याचा ऍडव्हान्टेज न घेता, एखाद्या चाकराने जशी राज्याची चाकरी करावी तशी तुम्ही सेवा दिली होळकरांची. म्हणजे तुम्ही मोठे भाऊ आहात ह्याचा तुम्ही कुठलाही मिसएडव्हान्टेज घेतलेला नाही आणि तुम्ही ती राज्याची सेवा केली, असं ही सनद आहे. म्हणून तुम्हाला आम्ही ह्या गोष्टी हे करतोय, असं तुकोजीराव महाराजांनी मोठ्या भावाला पत्र लिहिलंय. मग तो दसऱ्याचा मान आपल्या कुटुंबाकडे आहे. आजही इंदोरमध्ये दशेरा मैदान जो आहे, त्या दशेरा मैदानवर तो दसऱ्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात, जसा पूर्वी व्हायचा दसरा तसाच होतो. पूर्वीच्या काळात हत्ती, घोडे, ते सगळा जो लवाजमा असायचा तो असायचा. मिरवणुकीच्या पुढं सगळ्यात पहिले जरीपटका, म्हणजे जो मराठ्यांचा ध्वज आहे तो जरीपटका चालायचा. त्या जरीपटक्याच्या मागे होळकरांचं बांड निशाण, लाल पांढरा ध्वज, त्याच्या मागे लंगर निशाण, असे हे 3 निशाण चालायचे. आणि मग त्याच्या मागं, जसं मी मगाशी सांगितलं की अहिल्यादेवींनी गादी शिव अर्पित केली आहे, त्यामुळं पालखीमध्ये महारुद्र देवता म्हणजे महादेव, हत्तीवर पण महादेवाचीच मूर्ती. आणि त्या पालखीच्या मागे मग आमच्या कुटुंबातले सदस्य हे सगळे, पूर्वी हत्ती असायचे, हत्तीवर बसायचे. आता हत्ती, शहराची पॉप्युलेशन डेन्सिटी वाढलेली असल्यामुळे हत्ती अलाउड नाही आहेत, तर ते आता वॉकिंग. तर ते पूर्वीच्याच शाही थाटात, जसा कोल्हापूरला दसरा होतो, ग्वालियरला होतो किंवा मैसूरला, तर त्याच पद्धतीने इंदोरचाही पारंपरिक दसरा आहे. माझे मोठे काकासाहेब आता ते दसऱ्याचं पूजन तिथं करतात, आम्ही सगळी मंडळी असतो. ही दसऱ्याची परंपरा चालू आहे. त्याच्यानंतर गणपतीला सुद्धा पालखीमधून, आमच्या इथे इंदोरमध्ये खरगोनकर फॅमिली आहे, ते शाडूच्या मातीपासून ते गणपती वगैरे बनवतात. तर ते गणपती तिथूनच आणले जातात. टिपिकल एकच टाईपची मूर्ती असते, इको फ्रेंडली, आणि ती पालखीमधून वाजत गाजत त्या लवाजम्यानिशी आणली जाते. आमच्या वाड्यात त्याची स्थापना होते. हेही जसं पूर्वंपार चालत आलंय तसंच चालू आहे. चंपाषष्टीला आपलं खंडोबाचं मंदिर आहे, 1860 साली काशीराव दादांनीच ते बांधलेलं आहे. तर त्या मंदिरामध्ये चंपाषष्टीची यात्रा भरते दरवर्षी. आणि पूर्वी असं सिस्टम होतं की तुकोजीराव महाराज आणि हे 2 जण तिथं जायची आणि मग ती यात्रेची सुरुवात व्हायची. ती यात्राही आजही चालू आहे. श्रावणामध्ये अहिल्यादेवींच्या हातातली जी महादेवाची पिंड जी आमच्या देवाऱ्यात आहे आजही, आज आहे, हा, तर त्याच्यावर अखंड जाप असतो 1 महिना पूर्ण. म्हणजे अभिषेक होतो अखंड आणि जाप असतो. आणि मग त्याच्यामध्ये शहरातले विविध जाती धर्मातले लोक परंपरागत पद्धतीने येऊन तिथं आपली सेवा देतात, म्हणजे जप करतात. आणि मग शेवटच्या श्रावण समाप्तीच्या वेळेला महाप्रसाद वगैरे असतो. तर ह्या सगळ्या परंपरा आजही तिथं इंदोरमध्ये अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात आणि चालू आहेत आजही ते रीतिरिवाज जे आहेत. अच्छा, हो. महेश्वरही बघण्यासारखं आहे किंवा इंदोरला, पण महाराष्ट्रातही होळकरांची बरीच वतनं होती, जहागिरी होत्या. वापगावला इथं, म्हणजे पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर जवळ वापगाव आहे, चांदवड, इथेही सुंदर सुंदर वाडे आहे. वापगावच्या संवर्धनाविषयी तुम्ही सातत्यानं हे करत असता, त्याच्याविषयी?
वाफगाव हे होळकरांचं मूळ गाव आहे. म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकरांचे पूर्वज तिथं राहायचे आणि नंतर त्यांना वाफगावची पाटीलकी मल्हारराव होळकरांना मिळालेली आहे साधारण 1752च्या आसपास. मग ती पाटीलकी मिळाल्यानंतर पूर्वी चालत होती म्हणूनच त्यांनी ती पुन्हा मागून घेतली पेशव्यांच्याकडून आणि तिथं भुईकोट किल्ला बांधला. आपलं मूळ गाव आणि पूर्वजांची आठवण म्हणून तो भुईकोट किल्ला वाफगावला बांधला. आणि मग नंतर तिथं अनेक पिढ्यांचं वास्तव्य राहिलंय. अहिल्यादेवी तिथं आलेल्या आहेत. होळकर कुटुंबातली अनेक विवाह त्या वाफगावच्या किल्ल्यात झालेले आहेत. त्याच्यानंतर यशवंतराव महाराज प्रथम जे होते त्यांचा जन्म त्या वाफगावच्या किल्ल्यामध्ये झालेला आहे. त्यांचं ते जन्मस्थान आहे. सुभेदार तुकोजीराव होळकर तिथं राहिलेले आहेत अनेक वर्ष वाफगावच्या किल्ल्यामध्ये आणि तिथं होळकरांच्या बरोबरच्या अनेक सरदारांना सुद्धा तिथं वसवलेलं आहे. गावडे घराण्याचा मी मगाशी उल्लेख केला, त्यांचंही मूळ गाव वाफगावच आहे. असं वाफगाव आहे. त्याच्यानंतर चांदवडला होळकरांचा रंगमहाल आहे. चांदवडची देशमुखी होळकर घराण्याकडे होती. त्याच्यानंतर तुम्ही जेजुरीला आलात तिथं वाडा आहे. पंढरपूरला वाडा पूर्वी अहिल्यामा साहेबांच्याच काळात बांधलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही सगळ्याच देवस्थानांच्या ठिकाणी आता आपण जर सांगायला गेलो तर प्रत्येक ठिकाणी वाडे मोठी होईल. हो, पुण्यातही वाडा होता ना होळकरांचा. हो, पुण्यात जे शनिवार पेठ आहे तिथं जे संघाचं कार्यालय आहे त्याच्या समोर अहिल्यादेवी हायस्कूल आहे. तर तो पूर्वीचा होळकरांचा वाडा. हो, म्हणजे ते असं होतं की सगळं सैन्य घेऊन तर पुण्यात येऊन राहणं राजधानीचं शहर शक्य नव्हतं. तर इंदोरहून निघाले की वाफगावला सैनिक बेस होता. म्हणजे तिथं मेजर सैन्य थांबायचं. काही ठराविक सैन्यानिशी ते यायचे. मग ते सैन्य खडकीला मुक्कामी असायचं. होळकरांचा जो तळ होता तिथं. आणि मग खाशी जी स्वारी असायची म्हणजे सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या बरोबरचे जे कुटुंब असेल किंवा जवळचे सरदार असतील तर ही मंडळी मग शनिवार पेठेतल्या वाड्यात येऊन तिथं त्यांचं वास्तव्य असायचं. अच्छा. वाफगावकडे मी परत येईल. तो वाडा किंवा भुईकोट किल्लाच खरं म्हणजे त्याला बुरुज आणि काय काय त्याच्या आतमध्ये किंवा त्याचं आता राज्य सरकार माझ्या मते संवर्धन करतंय ना बहुधा. वाफगावचा जो किल्ला आहे तो साधारण 8 एकर त्याचा परिसर आहे. मोकळी जागा वगैरे पाहता करता. हो. आणि जसं शनिवार वाड्याचं स्ट्रक्चर आहे कारण दोन्हीचं कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट जवळपास त्याच कालखंडात झालेलं आहे. तर साधारण 7 बुरुज आहेत त्याला. उत्तरेचा मुख्य दरवाजा आहे गावाच्याकडे आणि पूर्ण गावाला सुद्धा वेश होती. दगडी वेस होती त्याला. ते सगळं तटबंदी वगैरे. आणि तिथे एक वेळू नदी वाहते. तर त्या नदीलाच त्यांनी खंदकासारखा फिरवलेला आहे. त्याचा वापर केलाय. म्हणजे पूर्ण गावाला एक ते जॉग्राफिकल प्रोटेक्शन आहे. आणि मग मोठा दरवाजा आहे जसा शनिवार वाड्याचा आहे तसा. राजराजेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे जिथे इथं होळकरांचं वास्तव्य आहे तिथं तुम्हाला महादेवाचं मंदिर हे दिसणारच. तर वाफगावला सुद्धा राजराजेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे तुकोजीराव महाराजांनी. आतमध्ये किल्ल्याच्या राणी महाल आहे जिथे यशवंतराव महाराजांचा जन्म झाला. बुर्जामध्ये एक विहीर आहे ज्याला अंधारी विहीर असं म्हटलं जातं. राजसदर आहे आतमध्ये. राजसदरेमध्ये ह्यांचे जे काही दरबार असतील किंवा विविध कार्यक्रम असतील ते तिथं आतमध्ये व्हायचे. तर आता त्याचं रिस्टोरेशन चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या मार्फत ते चालू आहे. अजितदादा दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी त्या किल्ल्यासाठी खूप मोलाचं त्यांचं योगदान राहिलेलं आहे. त्यांनी खूप निधी दिला त्या किल्ल्याला आणि त्यांच्याचमुळं ते संवर्धनाचं काम आज चालू आहे. दुर्दैवानं ते आज नाहीत आपल्यामध्ये. तर पुरातत्व विभागाचे वाहने सर असतील, त्या अर्चना देशमुख मॅडम आहेत, ते सगळं पाहतात आणि चांगल्या पद्धतीने त्याचं कॉन्झर्वेशन चालू आहे. येणाऱ्या काळात पर्यटनासाठी आजूबाजूच्या परिसराच्या डेव्हलपमेंटसाठी ते एक चांगलं स्थान होईल. चांगलं ठिकाण. हो. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये होळकर घराण्याची परिस्थिती काय होती की राजकीय दृष्ट्या आपण बघतो बरीचशी आता शिंदे आहेत, ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय मंत्री आहेत, बडोद्याचेही गायकवाड मध्यंतरी राजकारणात होते, कोल्हापूरकर छत्रपती. होळकरांमधलं कोणी असं राजकीय दृष्ट्या प्रभावी नाही का किंवा बाकीचेही काही सामाजिक कार्य वगैरे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये? त्याच्यासाठी हा प्रश्न तुम्ही अत्यंत चांगला विचारला. ह्या सगळ्या गोष्टीला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो कारणीभूत आहे की आमच्या इथं जो उत्तराधिकाराचा वाद तयार झाला आणि जे व्हायला नको होतं ते घडलं. म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या हातात काही सूत्र आल्यामुळं त्यावेळेला ती सगळी फॅमिलीज डिस्टर्ब झाली आणि त्या सगळ्या होळकर घराण्याचे जे काय ऑरा होता किंवा त्यावेळेचा जे त्याचा दबदबा होता तो हळूहळू लयास यायला सुरुवात झाली.
असं नाही आहे की राजकारणात होळकर घराण्याचं योगदानच नव्हतं, पण आमच्या पूर्वीच्या लोकांची, विशेष करून माझा आणि आजोबांचा सहवास आमच्या जास्त राहिला, तर त्यांची थॉट प्रोसेस अशी होती की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये राजकीय ह्याच्यात आपण नाही पडलं पाहिजे, कारण हा जे घराण्याची गादीच संपवण्याचा जो प्रयत्न झाला त्या काळामध्ये, उषाराजेंची नियुक्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामुळे एक त्यांच्या मनामध्ये होतं की ह्याच्यात नाही पडायचं. पण सामाजिक कार्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. ज्यावेळेला स्वातंत्र्य चळवळ चालू होती त्यावेळेला आपल्याला काशीराव दादांच्या वेळेपासूनच जर सांगायचं झालं तर तंट्या भील म्हणून एक रिव्हॉल्युशनरी होते MP मध्ये, तर त्यांनी खूप मदत केलेली आहे त्यांच्या काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये RSS ची स्थापना झालेली होती आणि RSS वर कंट्रोल होता, म्हणजे RSS ला ओपनली काम करण्याची मुभा नव्हती, तर RSS च्या शाखा या आमच्या वाड्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भरवल्या जायच्या, म्हणजे एक प्रकारे इनडायरेक्टली संघाला त्यांनी मदत केली. थोडंसं ह्यांचा जो माइंडसेट होता तो या डिरेक्शनला होता होळकर घराण्याचा, किंवा विशेष करून आमच्या कुटुंबाचा. नंतरच्या काळामध्ये राम मंदिर मुवमेंट मोठ्या स्केलला चालू होती. त्या राम मंदिर चळवळीमध्ये बाबरी मस्जिदचं जे डिमॉलिशन झालं त्याच्यामध्ये आमच्या घराण्याचा सहभाग आहे. राम मंदिर मुवमेंट उभी करण्यामध्ये सहभाग आहे. विश्व हिंदू परिषदचे जे अशोक सिंघल होते, त्या अशोक सिंघलांच्या बरोबर माझे मोठे काकासाहेब हे सतत राहिलेले आहेत. विश्व हिंदू परिषदच्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्यात. राम मंदिर मुवमेंटमध्ये ते त्यांच्या बरोबर होते. मी स्वतः अशोकजींच्या अंगाखांद्यावर खेळलेलो आहे, त्यांचं वास्तव्य आमच्याकडे घरी असायचं. नंतरच्या BJPच्या सुरुवातीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी हे आमच्या इथं इंदोरला घरी राहायला असायचे, त्यांचा वावर असायचा. ही सगळी पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट होती, पण डिरेक्टली म्हणजे मताच्या राजकारणामध्ये किंवा इलेक्शन कंटेस्ट कोणी केली नाही आमच्या कुटुंबामध्ये. त्याच्यामुळं डायरेक्ट पॉलिटिक्समध्ये कोणी नव्हतं. पण आता मी स्वतः सक्रिय आहे, काही प्रमाणात प्रयत्न आहे, आणि ह्याचा हेतू इतकाच आहे की आपल्याला लोकांची कामं चार करता आली पाहिजेत. बाकी इंदोरला म्हणजे होळकर घराण्यातले तुम्हीच, महाराष्ट्राशी कनेक्ट तुमचा त्या मनानं जास्त आहे, तर हे कसं काय, म्हणजे तुम्ही इथे बराच काळ असता महाराष्ट्राशी कनेक्ट असण्याची दोन कारणं. मगाशी जो आपण धनगर मराठा विवाह हा विषय सांगितला, तर होळकरांचे नातेसंबंध हे पूर्वंपार महाराष्ट्राशी राहिलेलेच आहेत. अनेक धनगर कुटुंब, म्हणजे फक्त आमच्या सोयरिकी मराठाच घराण्यात आहेत असं नाहीये, तर राजे पांढरे कुटुंबाबरोबर आमच्या सोयरिकी आहेत. त्याच्यानंतर तागड फॅमिली नगर जिल्ह्यात आहे, त्यांच्याशी सोयरिकी आहेत. बोराडे कुटुंबाशी सोयरिकी आहेत, आणि ही सगळी मंडळी महाराष्ट्रात वास्तव्याला आहे. आता पांढरे शिरापूरला आहेत, बडोद्याला आहेत, अहमदनगरमध्ये. तर हे नातेसंबंध असल्यामुळे महाराष्ट्रात येणं जाणं हे पूर्वंपार होतच होतं. त्याच्यामुळं मराठी लोकांशी संबंध, प्रभाव, येणं जाणं, नातेसंबंध हे होतेच. शिक्षण माझं महाराष्ट्रात झालं. शिक्षणासाठी मी इंदोरला, पूर्वी माझं स्कूलिंग इंदोरला झालं. थोडंसं तिथं लाडवलेलं होतो, थोडं शिस्त लागावी म्हणून मला पुण्यात हॉस्टेलला ठेवलं, आणि मग तिथून थोडासा माझा आणि महाराष्ट्राचा कनेक्ट जास्त वाढत गेला. आणि मग त्यामुळं मी महाराष्ट्रात थोडंसं आपल्याला जास्त सक्रिय दिसतो. पण माझा बाकीचा जो बेस आहे, आई वडील, बाकीचे सगळं शेतीवाडी वगैरे, ते सगळं इंदोरलाच आहे. तिकडे बोलतात मराठी तुमच्या घरी? हो, आमच्याकडे मराठी बोललं जातं. आमच्या घरी एक सिस्टम आहे की घरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे आमच्या आई साहेब आहेत, आजी असतील, तर ह्यांच्याशी आम्ही मराठीत बोलायचो, आणि जे जेंट्स आहेत, वडील आजोबा, ह्यांच्याशी हिंदीमध्ये. हे पूर्वीपासूनच सिस्टम आहे. त्याच्यामुळे दोन्ही लँग्वेजेसची आम्हाला सवय. मग ते इंदोर महाराष्ट्रात असावं की, म्हणजे महाराष्ट्रात राहिलो म्हणून मराठी बोलतो असं नाहीये. तिथे ते आधीपासून बडोदा, ग्वाल्हेर ह्या सगळ्याच ठिकाणी ते आहे, आणि सगळ्याच इंदोरच्या सरदार घराण्यांमध्ये ते आहे. अच्छा. हो. आता तुमची जशी फॅमिली आहे इंदोरमध्ये सध्या, अजूनही बरीचशी मराठी कुटुंब किंवा सरदार फॅमिलीज इंदोर स्टेटच्या अजूनही कोणकोणत्या जे सध्या आहेत तिथे? इंदोरमध्ये अनेक सरदार होते. त्याच्यामध्ये सरदार बुळे, तर ज्यांना यशवंतराव महाराजांच्या कन्या दिल्या होत्या, भीमाबाई बुळे, ते पूर्वी विठोजी बुळे हे पेशव्यांचे सरदार, नंतर मल्हारराव होळकरांच्या बरोबर होळकरांच्याकडे आले. त्यांना होळकर संस्थांमध्ये विकार उल उमराव अशी टायटल होती, आणि मोठे सरदार, सरंजामी सरदार होते बुळे. त्याच्यानंतर मतकर आहेत, सरदार मतकर, ते होळकर स्टेट आर्मीचे कमांडर इन चीफ सुद्धा राहिलेले आहेत. गोविंदराव मतकर, त्यांना दिलेर जंग अशी टायटल होती त्यावेळेला.
ती मतकर फॅमिली तिथं आहे इंदोरमध्ये. गावडे फॅमिली आहे, महाराजांचे मामा आहेत ते. हे सरदार गावडे आहेत तिथं इंदोरमध्ये. सरदार चांगण आहेत, त्यानंतर सरदार झनाणे आहेत तिथं. महितपूरचे वाघ राजे आहेत, त्यांना राजे ही टायटल आहे कारण संताजी वाघ जे पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊंच्या जवळ ज्यांची बॉडी सापडली, अच्छा अच्छा, त्यांचे संताजी वाघांचे ते पुढची जनरेशन. तर त्यांना महितपूर आणि बेटमा या 2 जागिरी होत्या, तर त्यांना वाघराजे असा टायटल आहे. ती फॅमिली आहे इंदोरमध्ये. त्याच्यानंतर फनसे फॅमिली आहे, सरदार फनसे आहेत इंदोरमध्ये. होळकरांचे दिवाण आहेत, दिवाण पळशीकर. हा, दिवाण खाजगी म्हणजे खाजगीवाले म्हणून आहेत ते दिवाण आहेत. त्यानंतर रेशीमवाले फॅमिली आहे, भाऊसाहेब रेशीमवाल्यांची, ते सरदार आहेत. सरदार किबे आहेत, ते मी सांगितलं. सरदार किबेंचं आणि जमखिंडीच्या राजघराण्याचे नातेसंबंध राहिलेले पटवर्धनांचे. म्हणजे ब्राह्मण, मराठा, धनगर. त्यानंतर कमांडर इन चीफ होते होळकर स्टेट आर्मीचे डफळे, तर हा ते आहेत. त्याच्यानंतर जगदाळे फॅमिली इंदोरमध्ये आहे. MM जगदाळे जे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे मामा. त्याच्यानंतर खानविलकर आहेत इंदोरमध्ये. सरदार इंगळे होते पूर्वी. आणि जे कदमबांडे फॅमिली आहे ज्यांच्यापासून होळकरांची सुरुवात झाली, तर त्यांना सुद्धा तोरखेडच्या कदमबांडे फॅमिलीला सुद्धा इंदोरमध्ये होळकरांच्याकडे सुद्धा ऑनररी सरदारकी त्यांना तिथं होती. तर असे अनेक सरदार होळकर घराण्याचे झालेले आहेत. काही नावं माझ्याकडून मिसही होतील, पण अनेक कर्तृत्ववान घराणी होळकर घराण्यामध्ये सुद्धा झाली. खरं तर मोठा विषय आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या पलीकडं जनरली आपल्याला होळकर घराण्याचा इतिहास माहीत नसतो. सुभेदार मल्हारराव होळकरांपासून तर अगदी अलीकडच्या काळापर्यंत इंदोरचा वारसा असेल, वापगावचा किल्ला असेल, धनगर मराठा संबंध असतील, तिथली सरदार घराणी असतील, जवळजवळ सगळी माहिती एकदम छान आपल्याला या ठिकाणी भूषणसिंह राजेंनी दिलेली आहे. मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. अशाच नवनवीन माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.